नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं VCC ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण गणित भाग 2चा 2025चा क्वेश्चन पेपर बघितला होता. या लेक्चरमध्ये आपल्याला गणित भाग 2चा 2024चा क्वेश्चन पेपर बघायचा आहे. ठीक आहे. सो मागच्या लेक्चरमध्ये आपण जे क्वेश्चन्स बघितले होते बऱ्यापैकी तुम्हाला 2024च्या क्वेश्चन पेपरमध्ये पण बघतील. ठीक आहे, बघायला भेटतील. म्हणजे क्वेश्चन्स नियर अबाउट तुम्हाला पॅटर्न एक लक्षात येईल की क्वेश्चन्स कोणत्या पद्धतीचे तुम्हाला विचारायला लागलेत, क्वेश्चन्स कसे कसे दिलेले आहेत. ठीक आहे. सो आपण जाऊया आपल्या 2024च्या क्वेश्चन पेपरकडे. त्याच्यामध्ये काय काय दिलं आहे, त्याचं सोल्युशन्स कसे सॉल्व करायचे, आपण त्याबद्दल सगळ्यात सविस्तर चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तत्पूर्वी कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणारे जे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला ठीक आहे येत राहतील. सो ॲक्च्युली आपल्याला करायचं काय बघा, की आता आपल्याला मार्च 2024चा क्वेश्चन पेपर बघायचा आहे. सगळ्यांना दिसते का, एकदा चेक करून घ्या. हां, ओके, ठीक आहे, सगळ्यांना दिसतंय, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. सो परत अगेन तुम्हाला 2 तास असतील, 40 गुण असतील. आपण हे ऑलरेडी अगोदर पण डिस्कस केलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. तुम्हाला कॅल्क्युलेटर वगैरे अलाउड नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला जे आहे ते गुण दर्शवतात. हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे. हे डिस्कस करायची काही गरज नाही आता. त्याच्यानंतर सांगितलं की रचनेच्या सर्व खुणा स्पष्ट असाव्यात, त्या पुसू नयेत. म्हणजे चांगल्या आणि व्यवस्थितपणे तुम्हाला डायग्राम जी काढतायत, ती व्यवस्थित आकृती काढतायत, त्याला नाव वगैरे जे देत आहेत ते व्यवस्थित दिसले पाहिजे. सो ते सगळं तुम्हाला ऑलरेडी आपण 3 पेपर बघितलेत. गणित भाग 1चे 2 बघितलेत, 25 आणि 24, मार्च 2025चा आणि मार्च 2024चा आपण क्वेश्चन पेपर बघितला. सो ते कुणी बघितलं नसेल तर तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर आपण गणित भाग 2चा ठीक आहे 2025चा पण क्वेश्चन पेपर बघितलेला आहे, तो पण तुम्ही बघून घ्या जर कुणी बघितला नसेल तर. सो त्याच्यामध्ये सगळं सांगितलं आपण, पॅटर्न क्वेश्चन कसे आहेत, काय विचारायले. तसंच सेम आता आपल्याला प्रश्नपत्रिका जी बघायची मार्च 2024 गणित भाग 2ची बघायची. ओके, ठीक आहे. चला मग जाऊया. बघा पहिल्या प्रश्नामध्ये काय सांगितलं, खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. सेम प्रश्न 2025चा तुम्ही काढून बघा, तिथे पण तुम्हाला त्रिकूटच विचारलं होतं आणि तिथे पण तुम्हाला MCQ मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे बहुपर्यायीमध्ये, बरोबर आहे. सो आपण काय सांगितलं होतं बरं, की जी मोठी संख्या आहे, बरोबर आहे. बघा आठवते का, त्रिकूट आहे हे कसं ओळखतात, याच्यातली जी मोठी संख्या आहे त्याचा वर्ग हा राहिलेल्या 2 संख्येच्या वर्गा एवढा येतो का बघणं. जर येत असेल तर ते पायथागोरसचे त्रिकूट आहे, जर येत नसेल तर ते पायथागोरसचे त्रिकूट नाही आहे. ठीक आहे. सो तुम्ही एक 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 संख्या घेऊन बघू शकता आणि सॉल्व्ह करून बघू शकता. ठीक आहे. सो याच्यामध्ये बघा तुमच्याकडे 15, त्याच्यानंतर 18, सॉरी 18 नाही 8, ठीक आहे, 15, 8 आणि 7 दिलेले. ठीक आहे. सो तुम्ही याचा सगळ्यात मोठी जी संख्या आहे 7 नाही 17, सो तुम्ही सगळ्यात मोठी जी संख्या आहे 17 त्याचा वर्ग घ्या. ठीक आहे. सो 17चा वर्ग हा 15चा वर्ग अधिक 8च्या वर्गाच्या बेरजे एवढा येतो का बघा. जर येत असेल तर ते त्या पायथागोरसचं त्रिकूट आहे. ठीक आहे, तुम्ही चेक करून घ्या, तोच येईल. हा तर येणार नाही कारण की इथे 16 आहे बघा, इथं पण 16 आहे. सो ते 2 2 सेम आहेत ऑलरेडी. तर मोठी संख्या 16 जरी पकडली तर त्यांचा वर्ग जो येईल तो 16 आणि 8च्या वर्गाच्या बेरजे एवढा येणार नाही. याच्यामध्ये पण बघा 17चा वर्ग खूप मोठा आहे, 5चा 25 आहे, 3चा 9 आहे, त्याची बेरीज केली तर 17च्या वर्गा एवढा येणार नाही आहे. सो हे पण नाही येणार. इकडे बघा 15 9 4, तर 15चा वर्ग परत बघितला, ठीक आहे. सो 225 आहे. मग इथे पण 9चा वर्ग 81 आणि 4चा वर्ग 16 आहे. 9 आणि 81 आणि 16 जर केले तर ते 15च्या वर्गा एवढे येणार नाहीत. सो याचा अर्थ पहिलं ऑप्शन इज करेक्ट आहे. ठीक आहे. सेकंड पण नाही येणार, थर्ड पण नाही येणार आणि फोर्थ पण नाही येणार. क्लिअर आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला याला सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. ट्रिगोनॉमेट्रीचं क्वेश्चन दिलं बघा, की साइन थिटा इंटू कोसेक थिटा याची व्हॅल्यू किती आहे. तर आता तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे का बघा, साइन थिटा इंटू कोसेक थिटा. तर हे साइन थिटा तसंच ठेवतात आणि कोसेक थिटाला काय लिहितात बरं, 1/साइन थिटा. सो कोणी बघितलं नसेल तर आपले ट्रिगोनॉमेट्रीचे लेक्चर्स बघा, त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, कोणते कोणते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, प्रश्न कशावर विचारले जातात. तर इथे तुम्हाला फक्त या कोसेक थिटाला आहे तर 1/साइन थिटा लिहायचं होतं, बरोबर आहे. सो इथे साइन थिटा कॅन्सल होईल, त्याचा आन्सर किती येईल बरं, 1. सो याचं ऑप्शन ए पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तिसरा प्रश्न, एक्स अक्षाचा चढ काढा. बघा अगोदरचा जर 2025चा प्रश्न सांगितला बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं, याच्यामध्ये काय विचारलं. ठीक आहे. मे बी आता तुम्हाला वाय अक्षाचा चढ पण विचारू शकतात. तर लक्षात ठेवा, वाय अक्षाचा चढ जो असतो तो ठरवता येत नाही, एक्स अक्षाचा जो चढ असतो तो 0 असतो. ठीक आहे. कुणी बघितलं नसेल तर याचे पण आपण लेक्चर्स घेतलेले आहेत.
सगळे डिटेलमध्ये, ठीक आहे, तुम्ही ते बघू शकता, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपण. त्याच्यानंतर बघा 3 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळातील सर्वात मोठ्या जीवेची लांबी काढा. आता बघा 3 सेंटीमीटरचं आपण काय केलंय, 3 सेंटीमीटर त्रिज्या असणारा आपण एक वर्तुळ काढलं, ठीक आहे. आपल्याला जीवा विचारली सगळ्यात मोठी काय, तर लक्षात ठेवा जीवा ही सगळ्यात मोठी कोणती असते बरं, जी वर्तुळामधून जाते तिला सगळ्यात मोठी जीवा म्हणतात. लक्षात येतं. मग वर्तुळामधून कोण जाईल बरं, अशी जाईल कुठून तरी जाईल, बरोबर आहे की नाही. पण त्यांनी काय सांगितलं बरं आपल्याला, की वर्तुळाची अर्धी जी लांबी दिली आपल्याला, म्हणजे त्याला आपण त्रिज्या म्हणतो, ठीक आहे, ती त्रिज्या आपल्याला 3 दिली आहे. तर मग हे सगळं किती असायला पाहिजे बरं, ते 3 आणि हे 3 किती असायला पाहिजे, 6. लक्षात आलं. लक्षात ठेवा वर्तुळाची सगळ्यात मोठी जी आपल्याला काय सांगितली बघा, वर्तुळाची सगळ्यात मोठ्या जीवेची लांबी, जीवा जी सगळ्यात मोठी असते ती वर्तुळामधून जात असते नेहमी. कशामधून जात असते, वर्तुळामधून. मग मला सांगा वर्तुळामधून चालली याचा अर्थ ती काय असते बरं, डायमीटर, बरोबर आहे. म्हणजे त्रिज्याच्या कशी असते, दुप्पट. तर त्रिज्या किती दिली बरं आपल्याला, 3, त्याच्यात दुप्पट किती असायला पाहिजे, 6. का आलं सगळ्यांना पहिला प्रश्न. सो एवढा सोपा प्रश्न होता. सो चला आता जाऊया आपण आपल्या बी या प्रश्नाकडे. इथे पण 4 क्वेश्चन्स आहेत आणि तुम्हाला 4 मार्कला आहे, म्हणजे एक एक मार्कला एक एक क्वेश्चन आहे. पहिल्या याच्यात काय दिले बरं, की जर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर हे जर एकरूप असतील तर ए बी आणि पी क्यूची तुम्हाला किंमत दिली आहे. तर त्यांनी विचारलं क्षेत्रफळ काढायचं कुणाचं बरं, ए बी सी अपॉन पी क्यू आरचं. तर तुम्हाला माहिती आहे त्याचं सूत्र काय असतं बरं, तर त्याचं सूत्र असतं ज्या तुम्हाला बाजू दिल्या त्याचा काय करायचा असतो, वर्ग. आठवते का बघा, आपण सांगितलं होतं त्याच्या बाजूचा वर्ग करायचा. सेम क्वेश्चन असाच 2025ला पण विचारलेला आहे. त्याच्यामुळे मी परत परत सांगतोय की तुम्ही क्वेश्चन पेपर परत परत बघा, 2025चा बघा, 2024चा बघा. मी तुम्हाला हे पण सांगितलं की तुमच्याकडे एखादा क्वेश्चन पेपर असेल आणि तुम्हाला तो सॉल्व्ह होत नसेल तर तो पण मला पाठवा, ठीक आहे. तो सुद्धा क्वेश्चन पेपर आपण काय करू, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू, ठीक आहे. त्याचं सुद्धा मी तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन देतो. का आलं का, सेम असाच क्वेश्चन विचारलेला आहे बघा. सो काय करतात बरं, ए बीचा वर्ग किती आहे, 2 त्याचा वर्ग भागिले 3 त्याचा वर्ग. तर किती यायला पाहिजे बरं, त्याचं उत्तर यायला पाहिजे 4/9. लक्षात येते, सगळ्यांना कळते का बघा. सो हे तुमचं उत्तर यायला पाहिजे. क्लिअर आहे, ठीक आहे. आता बघा पुढे काय सांगितलं बरं, की बाह्यस्पर्शी असलेल्या 2 वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 5 व 3 सेंटीमीटर असेल तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती. बघा 2 त्रिज्या आहेत, हे सॉरी वर्तुळ आहेत, एक 5 सेंटीमीटरचा आहे आणि एक काय सांगितलं बरं 3 सेंटीमीटरचा आहे. आणि ते काय सांगितलं बरं, त्यांनी सांगितलं की ते बाहेरून काय करतात, स्पर्श करतात, म्हणजे बाहेरून एकमेकांना टच करतात. तर त्यांनी सांगितलं की एकाची त्रिज्या 5 आहे, एकाची त्रिज्या 3 आहे. तर त्यांनी सांगितलं त्यांच्या केंद्रातील अंतर किती, म्हणजे याचा केंद्र आणि याच्या केंद्राचा अंतर किती किती असेल बरं, हे 5 आणि हे 3, म्हणजे R1 अधिक R2 बरोबर किती असायला पाहिजे बरं, 5 अधिक 3 बरोबर 8. मे बी तुम्हाला पुढच्या वेळेस काय सांगतील की ते आतमध्ये एकमेकांना छेदतात, म्हणजे आतमध्ये जर छेदत असतील, लक्षात ठेवा 2 वर्तुळ आहेत आणि ते एकमेकांना आतमध्ये जर इंटरसेक्ट करत असतील, स्पर्श करत असतील, तर तुम्हाला वर्तुळाची त्रिज्येची बेरीज करावं लागत नाही, वर्तुळाच्या त्रिज्येची काय करावं लागते, वजाबाकी. लक्षात ठेवा आतमध्ये जर छेदत असतील, स्पर्श करत असतील तर वर्तुळांची वजाबाकी करायची, मोठ्यामधून छोटा वजा करायचा. आणि जर बाहेरून छेदत असेल तर वर्तुळांच्या त्रिज्येची बेरीज करायची. तर हे काय भेटेल तुम्हाला, त्यांच्या केंद्रापासूनचं अंतर भेटेल. एका वर्तुळाच्या केंद्रापासूनचं दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रापर्यंत काय भेटणार आहे तुम्हाला, अंतर भेटणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना, ठीक आहे. सो याचं उत्तर किती यायला पाहिजे, 8. चेक करून घ्या. त्याच्यानंतर काय सांगितलं बघा, एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 सेंटीमीटर असेल तर त्यांच्या बाजूंची लांबी काढा. आता किती प्रश्न सोपा दिलाय बघा, मी इथेच ट्राय करतो. काय सांगितलं बघा त्यांनी, की एका चौरसाचा कर्ण, बघा चौरस कसा असेल, ज्याच्या चारही बाजू कशा असतात बरं, सारख्या. त्याचा कर्ण बघा, हा कर्ण आहे चौरसाचा, त्याची बाजू किती दिली बरं आपल्याला, 10 वर्गमुळात 2. बघा चौरसाचा कर्ण आहे, त्याची किंमत जी दिली किती दिली बरं, 10 वर्गमुळात 2. आता मला सांगा चौरसामध्ये सगळ्या बाजू कशा असतात बरं, सारख्या, x x x आणि x सगळीकडे. सगळ्यांना आठवते का बघा, बरोबर आहे. याचा अर्थ काय झाला बरं, याचा अर्थ असा झाला की आता हा जो आहे हा इथे किती अंशाचा कोण बनवल बरं, 90 अंशाचा. मग इथे तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरता बरं, पायथागोरसचा, बरोबर आहे. पायथागोरसचा फॉर्म्युला काय सांगतो बघा, थेरम काय सांगतो, की 2 बाजूचा वर्ग हा त्याच्या 90 अंशाच्या समोरचं जे असतं ते कोण असतं, कर्ण, कर्णाच्या वर्गाच्या, ठीक आहे. म्हणजे कर्णाचा वर्ग जो आहे तो इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका यायला पाहिजे. म्हणजे कुणाचा बरं, या x चा वर्ग अधिक x चा वर्ग बरोबर कोण यायला पाहिजे, 10 वर्गमुळात 2. मग x चा वर्ग आणि x चा वर्ग काय येईल बरं, 2, बरोबर आहे. x चा वर्ग येईल आणि इकडे 10 वर्गमुळात 2 येईल, बरोबर आहे. मग इथून x चा वर्ग बरोबर किती येईल बरं, 10 वर्गमुळात 2 भागिले किती येईल, 2. दोन्ही याला भाग दिलात किती येईल बरं, 5.
बरोबर आहे. म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर किती आलं बरं 5 वर्गमुळात 2. लक्षात येते का? बघा आता आपल्याला एक्सची किंमत काढायची, बरोबर आहे. काय केलं आपण, हा एक्सचा वर्ग आहे 2, एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग किती झाले बघा 2 एक्स वर्ग झाले. 2 गुणाकारामध्ये इकडे गेलं तर भागाकारामध्ये 2नी जर 10ला भाग दिला तर 5चा भाग जाईल, बरोबर आहे. सो 5 वर्गमुळात 2 आले. आता त्यांनी काय विचारलं आपल्याला एक्सची किंमत सांगायची. मग एक्सची किंमत जर सांगायची असेल तर काय करावं लागेल बरं, आता तुम्ही असं पण लिहू शकता, नाही तर याला दुसरी मेथड काय बरं, याला वर्गमुळामध्ये टाकून तसं पण लिहिता येतं आपल्याला. लक्षात येते का? याला वर्गमुळामध्ये टाकून तुम्ही काय करू शकता, तसं पण लिहू शकता जर तसं लिहायचं असेल तर, आणि जर असं लिहिलं तरी पण चालतं. मग आता बघा इथं एक्सचा वर्ग आहे, इकडे 5 वर्गमुळात 2 दिले, आपल्याला कोणाची किंमत पाहिजे बरं, एक्सची किंमत पाहिजे. बघा सूत्र कसं असतं, पायथागोरसचा थेरम काय सांगतो, एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, बरोबर आहे. बरोबर काय येईल, कर्णाचा वर्ग. तर या कर्णाचा वर्ग राहिला आपल्याला लिहायचा इथे. सो कर्णाचा वर्ग लिहावा लागेल. लक्षात येते का? इथं कर्णाचा वर्ग लिहायचा राहिलाय, तो लिहा, मग भाग द्या. लक्षात येते. सो कर्णाचा वर्ग किती येईल बघा, 10चा वर्ग येईल इथं 100, आणि वर्गमुळात 2 आणि हे 2 कट होतील, बरोबर आहे. सो याला भागाकारामध्ये किती येईल बघा 2, 2नी 100ला भाग दिला तर कितीचा भाग जाईल बघा 50चा गुणिले 2, बरोबर आहे. सो 50 गुणिले 2 किती होतील बरं 100. आता जर आपल्याला एक्सची किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल बरं, दोन्ही बाजूचा वर्गमूळ घ्यावा लागेल, बरोबर आहे. सो इथं वर्गमूळ कट होईल, एक्स येईल, आणि 100ला बाहेर काढलं किती येईल बरं 10. याचा अर्थ काय झालं की एक एक्सची बाजू 10 आहे आणि दुसरी एक्सची बाजू काय 10 आहे. तर त्यांनी काय सांगितलं असतील तर त्यांच्या बाजूंची लांबी काढा. तर त्यांच्या बाजूची लांबी किती आहे बरं 10, आणि दुसऱ्या पण बाजूची लांबी किती आहे बरं 10. प्रश्न काला काय, त्यांनी काय सांगितलं होतं, एका चौरसाची. चौरस म्हणजे काय, ज्याच्या चारी बाजू सारखे असतात. मग आपल्याला एक्स म्हणलं, दुसऱ्याला एक्स म्हणलं, त्याचा कर्ण दिला आपल्याला 10 वर्गमुळात 2. मग याला इथं किती अंशाचा कोण असतो 90. याचा अर्थ हा कोण झाला कर्ण. मग कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. मग एक्सचा वर्ग अधिक दुसऱ्या एक्सचा वर्ग बरोबर 10 वर्गमुळात 2 त्याच्या कंसाचा वर्ग. याला जर सोडवलं तर तुम्हाला इथून एक्सची किंमत किती भेटेल 10. लक्षात येते सगळ्यांना, क्लिअर आहे, ओके. आता इथं काय सांगितलं बघा, चौथ्यामध्ये रेषेने एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेला अंश 45 आहे, तर रेषेचा चढ काढा. बघा किती सोपं आहे. सेम क्वेश्चन तुम्हाला 2025 मध्ये विचारलेला आहे. मला वाटतं आय थिंक 60 अंशाचा काहीतरी विचारलेला आहे. तर तुम्हाला काय सांगितलं होतं बरं, त्याचा जर आपल्याला चढ काढायचा असेल आणि तुम्हाला जर कोन दिला असेल तर सूत्र काय आहे बरं, m = tan थीटा, बरोबर आहे. सो m = किती घ्यावं लागेल बरं, tan 45, आणि tan 45 ची व्हॅल्यू किती असते माहिती आहे सगळ्यांना, किती असते बरं 1, बरोबर आहे. याचा अर्थ इथून स्लोप किती आला तुमचा 1 आला. चेक करा, इथून स्लोप किती आला तुमचा 1, कळते सगळ्यांना. सो tan 45 ची व्हॅल्यू 1, तर स्लोप तुमचा इथून 1 येऊन जाईल. लक्षात आलं. सो याचा चढ किती आहे तुमचा, स्लोप म्हणजेच काय चढ, आणि स्लोपला कशाने म्हणजे चढाला कशाने दर्शवतात, स्मॉल एमनी. लक्षात येते, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नात काय सांगितलं बरं, की खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करायच्या, राईट. 4 मार्कला आहे, याचा अर्थ एक कृती 2 मार्कला आहे. लक्षात येते. सो आपण ट्राय करू. चला आता काय सांगितलं बरं, पहिल्यांदा दिले तुम्हाला एक सर्कल म्हणजे वर्तुळ दिले, वर्तुळामध्ये तुम्हाला अंतर्लिखित कोन वगैरे दिलेत. आता तुम्हाला माहिती आहे बघा, हा जो कोन असतो, ठीक आहे, या कोनाची व्हॅल्यू, ठीक आहे, याच्यापेक्षा कशी असते, अर्धी असते. ही आणि ही कशी असते बरं, सारखी असते. लक्षात येते. आणि ही जी आहे ही कशी असते, याच्या अर्धी असते. मग आता त्यांनी काय सांगितलं बघा, की ABC 60 डिग्री दिलाय, हा ABC हा किती दिलाय 60, तर हा ऑब्व्हियसली किती असायला पाहिजे बरं 120. तर आपण बघूया त्यांनी कोणता विचारला बरं आपल्याला, AOC. तर आता हा AOC पण किती असतो, मी अगोदर सांगितलं, हा आणि हा कसा असतो सेम, त्याचा अर्थ हा पण 120 यायला पाहिजे. बघूया आपण. चला काय काय दिलं बघा, आपल्याला सांगितलं त्रिकोण ABC 1/2 m कंस AXC. m म्हणजे काय, त्याचा माप आपण जे काढतोय ते, बरोबर आहे. माप किती दिले आपल्याला, कंसाचं माप AXC, बरोबर आहे. सो इथं काय लिहिणार आपण, हे कसं दिले बघा, मी काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं, ABC हा अर्धा आहे कोणापेक्षा बरं, कोणत्या कंसापेक्षा, AXC पेक्षा. हे कशावरून सांगतात बरं, हे सांगतात अंतर्लिखित कोनाचे प्रमेय, बरोबर आहे. आठवतंय सगळ्यांना बघा, अंतर्लिखित कोनाचे प्रमेय म्हणतो आपण त्याला. सो त्याच्यावरून सांगितलं, लक्षात आलं. त्याच्यानंतर काय दिलं बरं तुम्हाला, इथं किमती ठेवल्या. ABC किती दिलाय 60, इथं 1/2 तसंच कंस AXC. आता बघा हा कंस AXC तसंच ठेवला, याचा अर्थ 2 इथं नाही, इकडे गेला तर काय होईल बरं, गुणाकारामध्ये जाईल. बघा 2 इकडे भागाकारामध्ये, इकडे आलं तर गुणाकारामध्ये, बरोबर आहे. सो 60 गुणिले 2 किती येईल 120. मग आता इथं काय सांगितलं बरं, परंतु AOC बरोबर, AOC ची किंमत कुणाबरोबर असते सांगितलं बरं आपण सांगितलं AXC बरोबर असते. बघा अगोदरच सांगितलेलं आहे, हे सगळं थेरीमध्ये झालेलं आहे वर्तुळाच्या, बरोबर आहे. कारण की याची आणि याची किंमत सारखी असते,
ही जी किंमत आहे या दोघांच्या अर्धी असते, म्हणजे हा 120 आहे तर तो 60 असेल. क्लिअर आहे. सो AXC बरोबर असेल तर मग AXC आणि AOC या दोघांची किंमत सारखी, याचा अर्थ AOC ची पण किंमत किती आहे बरं, 120 आहे. लक्षात येतं. हा लिहिला अर्धा मार्क, परत हा लिहिला अर्धा मार्क, हा लिहिला अर्धा मार्क, हा लिहिला अर्धा मार्क. किती सोपा होता क्वेश्चन, फक्त तुम्हाला डायग्राम लक्षात ठेवायची होती, त्याच्यावरून त्याला कॅल्क्युलेट करायचं होतं. लक्षात येते. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये पण तुम्हाला काय दिले बरं, हे प्रूफ करायचंय, साध्य करायचंय. तर किती सोपं आहे बघा. ऑलरेडी इथं 90 अंश वगैरे सगळं दिलंय तुम्हाला. ABचा वर्ग बघा, या ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग, इथं पायथागोरसचा थेरम काय सांगतो बरं, एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग. कर्ण कोण आहे, AC, त्याचा वर्ग. बरोबर आहे. सगळ्याला AC ने भाग दिला बघा. आता मला सांगा, परंतु AB अपॉन AC बघा, AB अपॉन BC सॉरी AC बघा, AB अपॉन AC परपेंडिक्युलर अपॉन हायपोटेनियस, हे कुणाचा फॉर्म्युला असतो बरं, साइन थिटाचा. आठवते का बघा. आणि BC अपॉन AC बेस अपॉन हायपोटेनियस हा कोणाचा असतो बघा, कॉस थिटाचा. आठवते का बघा सगळ्यांना. सो याचा अर्थ काय झालं, AB अपॉन AC साइन थिटा, BC अपॉन AC कॉस थिटा. मग या दोघांची जर बेरीज केली तर किती असते बरं, 1. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा याची व्हॅल्यू 1 असते. ह्या किमती त्यांनी परत इथं ठेवल्या फक्त. लक्षात येते. आणि आपल्याला साध्य काय करायचं होतं, कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाची किंमत किती असते, तर किती असते बरं, 1 असते. माहिती आहे सगळ्यांना. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा 1. काय केलंय, साइन थिटा आणि कॉस थिटा आलं ना, ह्या किमती फक्त याच्यात ठेवून दिल्या बघा. साइन थिटा इथं ठेवून दिला, कॉस थिटा इथं ठेवून दिला, बरोबर आहे. सो साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा त्याची किंमत किती असेल, 1 असायला पाहिजे. लक्षात येते सगळ्यांना. बघा ना, हे AB अपॉन EC बघा, AB अपॉन EC त्याचा वर्ग, तर साइन स्क्वेअर थिटा त्याला आपण म्हणलेलं आहे त्याचा वर्ग. BC अपॉन EC त्याला आपण कॉस थिटा म्हणलं त्याचा वर्ग. याची किंमत किती येते, 1 येते. कळलं. सो एवढा सिंपल होता तुमचा क्वेश्चन. चला पुढे जाऊया. इथं पण तसंच दिलं बघा, की वरील आकृतीमध्ये चौरस ABCDच्या बाजू वर्तुळाला स्पर्श करतात. जर AB बरोबर 14 सेंटीमीटर आहे, म्हणजे हे AB तुम्हाला 14 दिलंय इथून एवढं, बरोबर आहे. याचा अर्थ त्याची त्रिज्या जी आहे ती किती असायला पाहिजे बरं, 7. सगळ्यांना कळतं, कारण की काय दिले आपल्याला, चौरस. याचा अर्थ याचा अर्धा पार्ट किती असायला पाहिजे, 14 आहे, तर अर्धा किती असायला पाहिजे, 7 असायला पाहिजे. क्लिअर आहे. हां, पुढे काय दिलंय, चौरसाचे क्षेत्रफळ. आता तुम्हाला चौरसाचे क्षेत्रफळ दिले, बरोबर आहे, तर त्याची आपल्याला काय करायची, किंमत काढायची. तर चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं बरं, बाजूचा वर्ग. बरोबर आहे. सगळ्यांना आठवतंय का बघा, बाजूचा वर्ग असतो, बरोबर आहे. सो बाजू किती दिली आहे बरं आपल्याला, बाजूचा वर्ग. बाजू किती दिली आहे, 14. 14चा वर्ग, 14चा वर्ग करा, किती असतो, 196. चेक करा. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ आठवतं का बघा सगळ्यांना, वर्तुळाचे क्षेत्रफळ काय असतं बरं, पाय आर वर्ग. बरोबर आहे. चेक करा, पाय आर वर्ग. कळत नसेल तर इथं बघायचं बघा, इथं 22/7 दिले, याचा अर्थ ही पायची किंमत आहे, बरोबर आहे. आर वर्ग याचा अर्थ त्रिज्या किती दिली बघा, 7, तर 7 गुणिले 7 किती आलं बरं, 154. आता बघा इथं चौरसाचे क्षेत्रफळ दिले, तुमचे जरी इथं नाही आले कुणाचे, तर तुम्ही इथं बघा, इथं दिले त्यांनी किती दिले, 196, ते इथं ठेवून दिले आपण, असंही जमतं. लक्षात येतं. सो उत्तरावरून पण कधी कधी नाही का आलं तर खालीवर बघितलं तर तुम्हाला कुठेतरी आन्सर भेटेल. आता बघा 196 मधून 154 वजा केले तर 6 मधून 4 गेले तर 2 राहतील, बरोबर आहे. 9 मधून 5 गेले तर 4 राहतील, आणि 1 मधून 1 गेला तर 0, म्हणजे याचा अर्थ याचा आन्सर यायला पाहिजे 42 सेंटीमीटर. क्लिअर आहे. ओके, चला बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढच्यामध्ये काय दिले बरं, की खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. आपल्याला 4 उपप्रश्न सोडवायचे. आणि काय काय दिले बघा याच्यामध्ये आपल्याला सांगितलं की वर्तुळ पाकळीची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर असून तिच्या वर्तुळ कंसाची लांबी 2.2 सेंटीमीटर आहे. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. बघा आता वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आठवतं का सगळ्यांना, काय असतं बघा, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काय असते बरं, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2. आठवते का बघा, लांबी किती दिली बरं आपल्याला, 2.2 गुणिले त्रिज्या किती दिली बरं, 3.5 भागिले 2. चेक करा. इथून बघा, एक अगोदर 2 नी भाग द्या, बे एक बे, इथं पण बे एक बे, बे एक बे, म्हणजे 1.1 गुणिले 3.5. बरोबर. आता याचा गुणाकार जर केला तर 11 पाची किती होतील, 55. बरोबर आहे. हातचे आले 5, 11 आणि 3 33. बरोबर आहे. 33 आणि 5. बरोबर आहे. सो किती होतील बरं, 33 आणि जर 5 ऍड केले तर किती होतील बरं आपले, 38. क्लिअर आहे. सो इथे किती यायला पाहिजे, 38. पण किती संख्येनंतर दशांश द्यायचा बरं, 2 संख्येनंतर, याचा अर्थ 3.85 यायला पाहिजे. कळलं. सो वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती यायला पाहिजे बघा, 3.85 सेंटीमीटर वर्ग. चेक करा. सगळ्यांचे इथे एवढं वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळाचं सूत्र माहिती आहे सगळ्यांना बघा, L गुणिले R भागिले 2.
येत नसेल तर महत्त्वमापन चॅप्टर आपण ऑलरेडी शिकलोय, त्याच्यामध्ये डिटेल सांगितलेले, तुम्ही ते बघू शकता, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कळलं? ठीक आहे. आता पुढे काय दिलं बघा, एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 9 व 12 सेंटीमीटर दिल्या. आता काटकोन त्रिकोण म्हणजे काय बरं, की ज्याचा अंश किती अंशाचा, म्हणजे ज्याचा कोन किती अंशाचा असायला पाहिजे, 90 अंशाचा. त्याची एक बाजू आपल्याला 9 दिली आहे, एक बाजू आपल्याला 12 दिली. तर त्यांनी सांगितलं त्याच्या कर्णाची लांबी सांगा. आता कर्णाची लांबी किती येईल, याला थोड्या वेळासाठी काहीतरी नाव देऊ, ABC. तो काय येईल बरं, ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग बरोबर ACचा वर्ग. बरोबर आहे. सो AB किती दिला बघा, 9, त्याचा वर्ग अधिक BC किती दिला बरं, 12, त्याचा वर्ग बरोबर AC म्हणजे कोण आहे बरं, आपला कर्ण, त्याचा वर्ग. बरोबर आहे. सो 9चा वर्ग होईल 81, 12चा वर्ग होईल 144 बरोबर कर्ण, त्याचा वर्ग येईल. लक्षात येतं. आता याची बेरीज केली तर 4 आणि किती होतील बघा, 5. बरोबर आहे. 8 आणि 4 किती होतील, 12, हाताला 1 आणि इथे किती येईल, 225 बरोबर काय येईल, कर्ण, त्याचा वर्ग. आता काय होईल बरं, आपल्याला तर कर्णाचा वर्ग नाही काढायचा, आपल्याला कर्ण काढायचा. म्हणजे काय करावं लागेल, दोन्ही बाजूचे, ठीक आहे, वर्गमूळ घेऊ. काय घ्यायचं आपल्याला, दोन्ही बाजूचे वर्गमूळ. मग काय येईल बरं, इकडे येईल 225 आणि इकडे येईल कर्ण, त्याचा वर्ग. बरोबर आहे. तर वर्ग वर्गमूळ कट होईल. 225 कुणाचा वर्ग आहे बरं, 15चा. म्हणजे याचा अर्थ याचा कर्ण जो आला तो किती आला, 15. लक्षात येते कसं काढले. सो आपल्याला काटकोन त्रिकोण म्हणजे 90 अंशाचा एक कोण असायला पाहिजे. 90 आलं की पायथागोरस. दुसरा ऑप्शन आपल्याकडे नाही आहे. एकदम इझी आणि वेल म्हणजे आन्सर येण्यासाठी तो बेस्ट पर्याय आहे आपला. क्लिअर आहे. ओके, चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया. 3rd नंबरचा क्वेश्चन काय दिला बघा, की तुम्हाला परत हा सर्कलचा वर्तुळाचाच क्वेश्चन आहे. काय दिले बरं तुम्हाला, की वरील आकृतीमध्ये कंस आपल्याला NS दिलाय बघा, हा NS ठीक आहे 125 दिलाय. त्याच्यानंतर काय दिलाय बरं, कंस EF आपल्याला 37 दिलाय आणि आपल्याला सांगितलं या NMS ची काय करा, अँगल काढा किती येईल. तर हा अँगल कसा असतो बरं, आपल्याला कोणाचा अँगल काढायला सांगितला, NMS चा. बरोबर आहे. आपल्याला कोणाचा अँगल काढायला सांगितला, या NMS चा. तर NMS चा अँगलसाठी काय असतो बरं, सूत्र माहिती आहे, 1/2. हा जो मोठा आहे कंस कोणता बघा, कंस कोण आहे बरं, NS बरोबर आहे, वजा कंस कोण यायला पाहिजे बरं, EF. चेक करा, कंस NF वजा कोण यायला पाहिजे, कंस EF. मग 1/2 तसंच, कंस NS किती आहे बरं, 125 वजा कंस NF किती आहे बरं, 37. बरोबर आहे. याची जर वजाबाकी केली तर किती येते बघा, 1/2. चेक करा किती येते, 1/2. आणि इथून एक हातचा घेतला, 15 मधून 7 गेले तर किती असतील बरं, 8. आणि इथे किती राहिले, 11. 11 मधून 3 गेले तर किती राहतील, 8. बरोबर आहे. याला जर 2 भाग दिला तर 2 1 2, 2 चौक 8, 2 चौक 8 म्हणजे किती यायला पाहिजे, 44. याचा अर्थ हे जो आहे हा किती आहे तुमचा, 44. लक्षात येतं काय केलं आपण. सो अशा वेळेस काय करत असतात, मोठ्या कंसाला छोट्या कंसाला काय करायचं, मोठ्या कंसामधून वजा करायचा आणि तो किती असतो, 1/2. ठीक आहे. हे वर्तुळामध्ये बघा, याचं पण सूत्र आपण वगैरे बघितलेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला याला सोडवायचं होतं. क्लिअर आहे. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय दिलं बरं, की AB आणि या बिंदूचा रेषीय चढ काढा. दोघांचा रेषीय चढ काढायचा. सगळ्यांना माहिती आहे बघा, की याचा रेषीय चढ कसा काढतात. A तुम्हाला किती दिले, 2 आणि 3. B किती दिले बघा, 4 आणि 7. याचा चढ काढायचा आहे. बरोबर आहे. मग याचा रेषीय चढ कसा काढतो बरं आपण, तर सिंपल आहे. काय करत असतो बरं, एकाला काय म्हणतो x1 y1 बरोबर आहे, एकाला काय म्हणतो बरं आपण x2 y2. मग चढ काढायचं सूत्र काय बरं, y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. बरोबर आहे. सो m बरोबर y2 किती आहे बघा, y2 आहे 7 वजा y1 आहे 3 भागिले x2 आहे 4 वजा x1 आहे 2. सो 7 मधून 3 गेले तर 4 राहतील, 4 मधून 2 गेले तर 2 राहतील. याने याला जर भाग दिला तर 2चा भाग जाईल. याचा अर्थ याचा जो चढ आला तो 2 आला. लक्षात आलं. याचा चढ किती येतोय, 2. म्हणजे जर 2 बिंदू दिले असतील तर चढ काढायचं सूत्र सगळ्यांना माहिती आहे, y2 मायनस y1 भागिले x2 मायनस x1. याचे पण आपण गणित बघितलेले आहेत. बरोबर आहे. सो याची पण आपण चांगली प्रॅक्टिस केलेली आहे. हे तर कुणाला यायला पाहिजे, हे चुकायलाच नाही पाहिजे. त्याच्यानंतर काय सांगितलं बरं, एका गोलाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल तर त्याच्या वक्र पृष्ठफळ काढा. आता हे पण सगळ्यांना माहिती आहे बघा, की वक्र पृष्ठफळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी किंवा वक्र पृष्ठफळ काढण्यासाठी कुणाचं बरं बघा, वक्र पृष्ठफळ कुणाचं काढायचं, गोलाचं. बरोबर आहे. तो गोलाचे वक्र पृष्ठफळ बरोबर काय असतं बरं,
4 पाय आर स्क्वेअर. सगळ्यांना माहिती सूत्र 4 पाय आर स्क्वेअर असतं एका गोलाची, बरोबर आहे. सो त्याची त्रिज्या दिली आहे. सो 4 मल्टिप्लाय बाय पाय मल्टिप्लाय बाय 7 त्याचा स्क्वेअर. तर किती येईल बरं? 4 इंटू 49 इंटू पाय. त्याचं कॅल्क्युलेशन्स करा, हे तुमचं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, कॅल्क्युलेट करून द्यायची गरज नाही, एवढं ते यायला पाहिजे तुम्हाला. क्लिअर आहे? ओके, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. गोलाचे वक्र पृष्ठफळ काढायचं होतं, त्याचं सूत्र काय बरं? 4 पाय आर स्क्वेअर आहे. लक्षात येतं सगळ्यांना? ठीक आहे. चला पुढे काय दिलं बरं? परत प्रश्न क्रमांक 3, त्याच्यामध्ये एक कृती पूर्ण करायची. ठीक आहे, आणि 3 मार्कला. याचा अर्थ एक प्रश्न आहे एका 3 मार्कसाठी आणि एकच सोडवायचा आहे. 2 प्रश्न असतील आय थिंक, मला वाटतं याच्यामध्ये. आता काय दिलं बरं की खालीलपैकी कोणती एक कृती लिहून पूर्ण करा. ठीक आहे, तुम्हाला कृती वगैरे दिली आहे त्यांनी, त्याच्यामध्ये सांगितलं सगळं, डेटा वगैरे सगळा दिला बघा. आता याच्यामध्ये सांगितलं काय की त्रिकोण एबीसी मध्ये किरण बीडी व बी चा दुभाजक आहे. बघा दुभाजक आहे की नाही बी, बरोबर आहे. या ए बीचा आणि कुणाचा बरं? या बी सीचा दुभाजक आहे. कोण बरं? बी डी हा. मग आता मला सांगा, तुम्ही बघितलं का थेरम होता बघा तुम्हाला असा की एक त्रिकोण असेल आणि त्याला जर एखादी लाईन अशी दुभाजक करत असेल तर याचं जे गुणोत्तर आहे ए बी ए सी, आणि इथं काहीतरी समजा ए लिहू, इथं बी लिहू, ठीक आहे, आणि इथं सी लिहू, तर त्याचं कसं असतं बरं? ए बी अपॉन ए सी, बरोबर आहे. आठवतंय का बघा? ए बी अपॉन ए सी हा ए बी अपॉन ए सी हा यांच्या गुणोत्तरा एवढा असतो, बरोबर आहे. सो इथं तेच वापरायचं बघा. काय केलं त्यांनी की बी डीला दुभाजक करतो, तर ए डी ऑलरेडी दिलाय, अपॉन डी सी दिलाय, बरोबर आहे. मग इकडे कोण घेतलाय बरं? बी सी. तर वर कोण असायला पाहिजे? ए सी. चेक करा, हा थोडासा असा उलटा बनवा. लक्षात येते का? म्हणजे याला असं बनवा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा बी असेल, हा ए असेल, हा डी असेल, आणि याला दुभाजक करणारा हा सी असेल आणि हा डी असेल, बरोबर आहे. तर त्यांनी काय दिले बघा? एडी अपॉन डी सी दिले. हे एडी अपॉन डी सी दिले बघा, एडी अपॉन डी सी दिले. मग राहिले कोण आहे बरं? ए बी, आणि कोण आहे बरं? बी सी, बरोबर आहे. सो आपण ते लिहिलं ए बी अपॉन ए सी. लक्षात येते? सो ए सी अपॉन ए बी लिहावं लागेल. क्लिअर आहे? चेक करा. ए बी अपॉन ए सी, इथं ए सी नाही, ठीक आहे. ए बी अपॉन ए सी लक्षात ठेवा. एक जरी चुकलं बघा, हे ए बी आणि बी सी आहे, बरोबर आहे. याला कोण दुभाजक करतोय? तर यांच्या गुणोत्तर एवढे यायला पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय दिलं बरं की त्रिकोण एबीसी मध्ये डी आणि बी सी, बघा हे डी आणि बी सी एकमेकांना कसे आहेत बरं? समांतर आहेत, बरोबर आहे. तर याच्यासाठी पण आपण थेरम बघितलेला आहे. यांचं गुणोत्तर कसं असतं बरं? एई अपॉन ई बी बरोबर एडी अपॉन डी सी असतं. बघा एई अपॉन, इथं काय यायला पाहिजे बरं? ए ई यायला पाहिजे. एई अपॉन ई बी बरोबर काय यायला पाहिजे? एडी अपॉन डी सी. बघा तसं पण एक आपण बघितलं होतं, एक त्रिकोण आहे, जर एका बाजूला जर एखादी लाईन आपण काय करत असेल? डिवाइड करत असेल, ठीक आहे, म्हणजे त्याला तर काय सांगतो बरं की यांचं जे गुणोत्तर आहे ते याच्या बरोबर यायला पाहिजे. मग बघा ना, ही डायग्राम अशीच बघा, हे जे गुणोत्तर आहे या गुणोत्तरा एवढे यायला पाहिजे. म्हणजे एईचं आणि ईबीचं, बघा ईबी एई आणि ईबीचं कुणाबरोबर यायला पाहिजे? एडी आणि डी सी बरोबर. मग आता जर तुम्ही हे दोन इक्वेशन बघितले तर काय लक्षात आलं बरं? इकडे पण एडी अपॉन डी सी आहे, इकडे पण एडी अपॉन डी सी आहे, बरोबर आहे. याचा अर्थ तुम्ही काय करू शकता? या दोघांना इक्वल लिहू शकता. मग इथं काय बरं? ए बी आहे, तर खाली कोण पाहिजे? इथं बी सी. इकडे बघा कोण आहे? ई बी, तर इथं कोण लिहिता येईल आपल्याला? ए ई. लक्षात येते? सो इथं काय यायला पाहिजे? ए बी अपॉन बी सी बरोबर ए ई अपॉन काय यायला पाहिजे? इथं ई बी यायला. लक्षात येते? कसं काढलं? सगळ्यांना कळते का? बघा आपण काय काय केलंय ते, ठीक आहे. आणि आपल्याला अजून इथं हे पण लिहावं लागेल, बरोबर आहे. हे तर राहिलं आपला मेन, इथं अर्धा मार्क जाईल ना, हे लिहिलंय बट इथं अर्धा मार्क जाईल. तर हे कशावरून काढलं बरं? याला कोणता थेरम म्हणतात आठवतं? कोण दुभाजक, बरोबर आहे. सो इथे आपण काय लिहू शकतो? कोण दुभाजक. बघा आठवते का? इथं आपण काय म्हणू शकतो त्याला? सगळ्यांना आठवते का? बघा कोण दुभाजक म्हणतो, बरोबर आहे. आणि इथे काय म्हणता येईल बरं आपल्याला? याला म्हणतात प्रमाणाचे, ठीक आहे, मूलभूत प्रमेय. आठवते का? बघा प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, बरोबर आहे. हे पण आपण थेरम बघितलंय, हा पण बघितलेला. कोण दुभाजक करतोय ना, सो इथं कोण दुभाजकचा प्रमेय येईल आणि इथं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय येईल. कारण की ते काय करतं? त्रिकोणाच्या एका बाजूला काय करत असतं? समांतर लाईन काढलेली आपण, आणि ती दुसऱ्या दोन बाजूला काय करायला पाहिजे? छेदून जायला पाहिजे. तर याचं गुणोत्तर याचा आणि याचं गुणोत्तर याच्या आणि याच्या गुणोत्तरा एवढे येत असतं. लक्षात येते? सो व्यवस्थित नीट लिहा, ठीक आहे. कळलं सगळ्यांना? ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. याच्यामध्ये पण तुम्हाला काय करायचं बरं? काय काय दिलंय ते बघायचंय आणि त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं? लिहायचंय. तर काय दिले बघा? आता हे वर्तुळाचा जो क्वेश्चन आहे त्याचा क्वेश्चन दिलाय बघा तुम्हाला
की केंद्र पी असलेल्या वर्तुळाच्या जीवा ए बी आणि सी डी ह्या अंतर्भागात बिंदू ई मध्ये छेदतात. ठीक आहे, ए ई गुणिले ई बी बरोबर सी ई गुणिले ई डी असतं. हे थेरम आहे, सगळ्यांना माहिती आहे, प्रमेय आहे. ठीक आहे, रिकाम्या जागा भरून सिद्ध करा सांगितलं त्यांनी. आता मला सांगा इथं कोण दिला बरं, ए ई सी आणि ए डी ई बी. बघा ए ई सी आणि डी ई बी दिल्या, बरोबर आहे. तर काय आला पाहिजे बरं इथं, एकमेकांचे विरुद्ध कोण. बघा विरुद्ध कोण आहे का नाही, बरोबर आहे. एक इकडे आहे ए ई सी आणि डी ई बी कुणीकडे बरं, इकडे. याचं तोंड इकडे, याचं तोंड इकडे, म्हणजे कसे कोण आहेत ते, विरुद्ध कोण आहेत. लक्षात येते. त्याच्यानंतर काय सांगितलं बघा की ए ई सी बरोबर डी बी लिहिलं. आता इथं कोण दिलंय बरं, बी डी. हा बी, हा डी आणि हा ई दिलाय. हा कुणाबरोबर असायला पाहिजे बरं, हा ई सी आणि ए बरोबर असायला पाहिजे, बरोबर आहे. हा कुणाबरोबर असायला पाहिजे, ई सी आणि ए बरोबर. चेक करा, हा कुणाबरोबर असायला पाहिजे, हा ई सी आणि ए बरोबर असायला पाहिजे. लक्षात येते का, चेक करा. बरोबर आहे, इथं झेड तयार होतो ना. सो ई सी ए किंवा ए सी असं असलं तरी चालतं. ए अगोदर नंतर सी मध्ये ई. तर याचा अर्थ काय असतो का, आलं का, हे जे आपण लिहिलं ई सी ए, याचा अर्थ असतो हा मधला कोण. याचा अर्थ काय असतो, तो जो मधला कोण दिलेला असतो तो असतो, बरोबर आहे. सो हे कशावरून काढला बरं आपण, हे काढलं आपण समरूपतेची कसोटी. आठवते का बघा, समरूपतेची कसोटी असते त्यालाच आपण काय म्हणतो बरं, कोको, बरोबर आहे. समरूपतेची कोको कसोटी. लक्षात येते का, ठीक आहे. त्याच्यानंतर काय बरं, आता त्यांनी सांगितलं की हे दोघं काय आहेत, हे दोघं त्यांनी सांगितलं की एकरूप आहेत. मग एकरूप असतील तर काय लिहिता येईल बरं आपल्याला, त्यांनी काय सांगितलं की डी, बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलं बघा, डी तर वर काय यायला पाहिजे. मग आता वर काय यायला पाहिजे बघा, बऱ्याच जणांना कळत नाही. तर सिंपल आहे, हे इकडे चाललंय, बरोबर आहे. मग इकडे कोण असायला पाहिजे बरं, ए ई असायला पाहिजे. आणि इथं कोण असायला पाहिजे बरं, सी एफ, सॉरी ई बी असायला पाहिजे. सी एफ नाही, सी एफ तर वर आहे. इथं कोण असायला पाहिजे, ई बी. कारण बघा ना, या ई बीचा याच्यासोबत गुणाकार झाला तर ए ई आणि कोण येईल, ई बी. आणि या डी या सी एफ सोबत गुणाकार झाला तर काय येईल बरं, डी आणि सी एफ येईल. बघा डी लिहा नाही ते ई डी लिहा, दोघांचा अर्थ काय एकच येतो. लक्षात येते. सो हे कशावरून सांगितलं बरं, समरूप त्रिकोणाची कसोटी, बरोबर आहे. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू म्हणू शकता तुम्ही. समरूप त्रिकोण आहेत ना ते, इथं दिलंय ना आपल्याला. बघा हे दोघं कसे समरूप आहे. समरूप त्रिकोणाच्या कसोटीवरून आपण सांगितलंय की हे दोघं काय आहेत, समरूप आहेत. कशावरून सांगितलं, समरूप त्रिकोणाच्या कसोटीवरून. का बरं, कारण त्याचे दोन अँगल कसे आले, सेम. मग आपण सांगितलेलं आहे त्रिकोणामध्ये काय बरं, की एक तर दोन अँगल सेम यायला पाहिजे, किंवा दोन बाजू किंवा तीन बाजू सेम येतात, किंवा तीन अँगल सेम येतात, बरोबर आहे की नाही. सो त्याच्यावरून आपण सांगतो की को कसोटी आहे, कोबा को आहे, बाकोबा आहे, बरोबर आहे की. बा कसोटी, बाजू बाजू बाजू, ते सगळ्या कसोटीचे प्रकार असतात. लक्षात येते ना, ठीक आहे. चेक करून घ्या. त्याच्यानंतर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. तुम्हाला दिसते का, एकदा चेक करा. हे मी पण चेक करतो, तुम्हाला दिसते का ते. ओके ठीक आहे, दिसते. त्याच्यानंतर हे बघा, तुम्हाला जर अक्षर कळालं नाही तर मी सांगत असतो, त्यावेळेस तुम्ही लिहून घेत जा, ठीक आहे. किंवा तुम्ही पाठीमागे रिव्हर्स करून त्याला थोडंसं बघून परत लिहून घेऊ शकता. कारण कधी कधी काय होतं, हे मराठीच्या अक्षरामध्ये लिहायला आहे ना थोडासा प्रॉब्लेम होतो आपल्याला. सो त्याच्यामुळं थोडंसं तुम्ही समजून घ्या. मी ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस तुम्ही लिहून घेत जा. ओके ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी दोन उपप्रश्न सोडवायचे. लक्षात ठेवा, आपण सगळेच सोडवायलो. म्हणजे त्यांनी सांगितलं आपल्याला एक सोडवात, आपण दोन सोडवायलो. त्यांनी सांगितलं दोन सोडवात, आपण तीन सोडवायलो. त्यांनी सांगितलं चार सोडवात, आपण पाच सोडवायलो. सो असं नाही आहे की त्यांनी सांगितले दोन तर दोनच सोडवायचे, आपण विथ ऑप्शन पण सोडवतोय. लक्षात येते. हां, याच्यात काय सांगितलं बघा, की खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा. याच्यात सांगितलं खालील बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाही ते ठरवा. मग आता एकरेषीय आहेत की नाही कसं ठरवणार बरं, तर ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी हे तीन तुम्हाला काढायचेत, तिघांचे अंतर काढायचेत, बरोबर आहे. आणि आपण काय सांगितलं की याच्यामधला जो सगळ्यात मोठा अंतर येईल त्याच्या एवढं राहिलेल्या दोघांच्या बेरजेचं अंतर येतं का चेक करायचं. जर आलं तर हे एकरूप आहे, सॉरी एकरेषीय आहे, नाहीतर नाही. असा सेम क्वेश्चन हाच अशाच प्रकारचा, फक्त व्हॅल्यू बदलून कुठं होता बरं, 2025ला होता. त्याच्यामुळे मी वारंवार परत सांगतोय की तुम्ही बोर्डच्या क्वेश्चन पेपर अगोदर बघा. 2023चा बघा, 2024चा बघा, 2025चा बघा. जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन पेपर बघणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला पॅटर्न कळणार नाही की क्वेश्चन्स बोर्ड विचारतोय कसा. म्हणजे बोर्डमध्ये क्वेश्चन्स तुम्हाला येतात कसे. क्वेश्चन काय खूप हार्ड असतात किंवा एकदम बाहेरचे असतात असं नाहीये.
पण पॅटर्न तुम्हाला कळण्यासाठी 3-4 वर्षाची क्वेश्चन पेपर सोडवणं हे सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे. क्लिअर आहे? ठीक आहे. आता मला सांगा काय करतो बरं आपण, एक रेषा आहेत की नाही सांगायला. पहिल्यांदा काय करत असतो आपण, अंतर काढतो कुणाचं, ए बीचं, बरोबर. सो ए किती दिलाय बघा आपल्याला, ए दिलाय 1 आणि -3. बी किती दिलाय बरं आपल्याला, 2 आणि -5. मग आपण कसं काढतो बरं, एकाला म्हणतो x1 y1, बरोबर आहे, एकाला काय म्हणतो बरं x2 y2. आता त्यांनी हे नाही सांगितलं की ते एकरेषीय कशावरून ओळखायची, म्हणजे तुम्ही अंतराचं सूत्र घेऊन पण सांगू शकता, नाही तर तुम्ही काय बघा चढ जो काढतो ना ते चढाचं सूत्र घेऊन पण तुम्ही सांगू शकता. तर मी एक काढतो, बाकीचे तुम्ही ट्राय करा. ठीक आहे. मग ए बी कसं काढता येईल बरं, तर इथं वर्गमुळात काय घेतो बरं आपण, x2 - x1 म्हणजे 2 - 1 त्याच्या कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 -5 - -3 याच्या कंसाचा वर्ग. बघा असं बघितलेलं आहे का आपण. सो इथे येईल 1 त्याचा कंसाचा वर्ग अधिक हे मायनस मायनस काय होईल बरं प्लस. सो -5 + 3 किती होतील बरं, -2 याच्या कंसाचा वर्ग. सो इथे किती येईल बरं 1 आणि इथे येईल 4. सो वर्गमुळात इथे येईल 5. लक्षात येते. मग असंच कुणाचं काढायचं तुम्हाला, असंच काढा ACचं, असंच काढा BCचं. लक्षात येते. सो यांचं जे पण अंतर येईल त्यांच्यामध्ये जे सगळ्यात मोठं असेल त्याची बेरीज उरलेल्या दोघांच्या बेरीजे इतकी येते का बघायचं. म्हणजे जे पण मोठं येईल, समजा याचं √5 आलं, याचं 2√5 आलं आणि याचं 3√5 आलं, तर याचा अर्थ काय की 3√5 मोठा आहे, 3 वर्गमुळात 5, तर त्याची बेरीज याच्या आणि याच्या बेरीजे एवढी येते का. आता हे किती सांगितलं मी, 2 वर्गमुळात 5, हा 1 वर्गमुळात 5 आहे, तर 2 आणि 1 वर्गमुळात 5 किती झाले 3, आणि मोठंवालं पण किती आलं आपलं 3च आलं वर्गमुळात 5, बरोबर आहे. याचा अर्थ समान आलं, तर मग तुम्ही त्याला काय म्हणू शकता, ते एकरेषीय आहेत. येईल का आता. सेम क्वेश्चन्स आपण ऑलरेडी पॅटर्न बघितलाय आणि तुम्हाला म्हणजे ओळखायचं तर तुम्ही सांगू शकता, तर त्याच्यासाठी सांगतो की हे ऑलरेडी एकरेषीय आहे, तुम्ही सोडून बघा. ठीक आहे. जर नाही आलं तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता, आपण त्याच्यावरती 1-2 मिनिटाचा व्हिडिओ बनवू. तशी गरज पडणार नाही, मला माहिती आहे तुम्ही सोल्व करू शकता, एकदम इझी आहे. एकरेषीय आहेत की नाही ओळखायचं. लक्षात ठेवा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे जो की बोर्डला बऱ्याच वेळेस विचारतायत की एकरेषीय आहेत की नाही ठरवायचं. मग कशाने काढा तुम्ही, अंतराच्या सूत्राने काढा, नाही तर चढ जो आहे त्याचं सूत्र बघितलं आपण त्याने काढा, तुम्हाला उत्तर सेम येणार आहे. सेम म्हणजे एकरेषीय आहे की नाही ते सांगता येईल. क्लिअर आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. हां, आता याच्यात काय दिले बरं की 2 त्रिकोण दिलेत बघा. सेम प्रश्न असाच आपण ऑलरेडी बघितलाय 2025च्या क्वेश्चन पेपरमध्ये बघा सॉल्व्ह करून दिलाय मी. सो हा पण क्वेश्चन फार महत्त्वाचा आहे, 4थ्या चॅप्टर मधला आहे तुमचा क्वेश्चन हा. तुम्हाला काय दिले बघा की 2 त्रिकोण दिलेत ABC आणि LMN, हे एकरूप आहेत सांगितलंय. त्यांनी सांगितलं ABCच्या किमती आहेत, तर तुम्हाला सांगितलं BC आणि MNचं गुणोत्तर पण दिलंय, तर तुम्हाला सांगितलं की दोन्ही त्रिकोण काढा. आता हे माहिती आहे बघा तुम्हाला की जर याच्यामध्ये तुम्हाला रिपीट दिलेत, समजा एक कुठला तरी ABC मधला एक इथं दिलाय किंवा LMN मधला इथं दिलाय, तर काय सांगितलं होतं मी मागच्या लेक्चरमध्ये बघा, त्रिकोणामध्ये त्रिकोण असेल. पण जर दोन्ही वेगवेगळे दिले तर 2 त्रिकोण कसे येणार आहेत, वेगवेगळे. लक्षात येते. मग काय सांगितलं बरं, परत हे लिहून काढायचं. त्रिकोण ABC हा एकरूप आहे त्रिकोण LMN ला, बरोबर आहे. सो आपण काय सांगणार बरं, आपल्याला काय काय दिलं, AB ची किंमत दिली आहे 5.5, BC ची किंमत दिली आहे 6 आणि CA ची किंमत आपल्याला दिली आहे 4.5. आपल्याला हे पण दिलंय की BC आणि MN याचं गुणोत्तर 5/4 आहे. क्लिअर आहे. आता आपल्याला काय करायचं बरं, तर आपल्याला आता किमती काढायच्या. तर 2 त्रिकोण तुम्ही काढून बघू शकता कच्च्या डायग्रामसाठी, हा A, हा B, हा C आणि दुसरा काय बरं L, M आणि N. ठीक आहे. असे कच्चे डायग्राम काढून बघायची. तर आता ABचं गुणोत्तर बरोबर आहे अपाऊन कुणाचं घ्यावं लागेल बरं, LMचं. बघा इकडलं AB घेतलं तर इकडलं LM घ्यावं लागतं, बरोबर आहे. इकडलं कोण घ्यावं लागेल बरं BC, तर इकडलं कोण घ्यावं लागेल MN. लक्षात येते. तिकडलं कोण घ्यावं लागेल बघा AC, तर इकडलं कोण घ्यावं लागेल LN. बघा हा घेतला तर हा घ्यावा लागेल, हा घेतला तर हा घ्यावा लागेल, हा घेतला तर हा घ्यावा लागेल. लक्षात येते. तर आपण ते लिहून काढले. आता याच्यात आपल्याला काही किमती दिलेल्या आहेत, आपण त्या किमतीवरून काय करू, त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. ओके, पुढे जायचं आता. ठीक आहे, डायग्राम रफ करू. ओके, आता बघा, आता मला सांगा BC अपाऊन MN दिले, तर तुम्ही काय करणार, इथं तुम्ही लिहिणार बघा AB, त्याला भागिले कोण आहे बघा LM, बरोबर. इकडे कोण दिले बघा BC भागिले कोण दिले MN. बघा अगोदर आपण हे 2 घेणार, त्याच्यानंतर मग काय करणार, हे 2 घेणार. लक्षात येते. अगोदर हे 2 घ्या, त्याच्यानंतर हे 2 घ्या, म्हणजे काय होईल,
हे दोन घेतले तर एक किंमत भेटेल, हे दोन घेतले तर एक किंमत भेटेल. आता बघा ए बीची किंमत किती दिली आहे बरं, 5.5. एल एमची किंमत दिली नाही आपल्याला, चेक करा, एल एमची किंमत आपल्याकडे नाही आहे. त्याला मी थोडंसं व्हाईट पेननी लिहितो. त्याच्यानंतर बी सी अपॉन एम एनचं गुणोत्तर दिलंय, किती दिले बरं, 5/4. आता काय होईल बरं, हा 4 भागाकारामध्ये इकडे आला तर काय होईल, गुणाकारामध्ये, बरोबर आहे. आणि हा एल एम भागाकारामध्ये इकडे गेलात काय होईल बरं, गुणाकारामध्ये. चेक करा, इथून एल एमची किंमत काढायची. सो 5.5 गुणिले 4 भागिले किती येणार आहे इथं 5. ठीक आहे. आता याचा जर गुणाकार केला तर 4×5 20, हातच्याले 2, 4×5 20 आणि 2 किती झाले बरं 22. आणि एक संख्येनंतर दशांश द्यायचा आहे तर 22च येईल याचं. लक्षात येते. त्याला 5नी भाग दिला तर 5×1 5, 5×4 20, 2 उरले, भाग जात नाही दशांश, बरोबर आहे. आणि 5×2 किती झाले बरं 5×4 20. सो 4.4 यायला पाहिजे. म्हणजे एल एमची किंमत किती येईल बघा 4.4. चेक करा. सेम असंच कुणाची काढायची बरं, आता हे बी सी आणि एम एनला कम्पेअर करा. कुणाला बघा, बी सी भागिले एम एन बरोबर ए सी भागिले कोण बरं, एल एन. आता बघा जर तुम्ही याला कम्पेअर केलं तर तुमच्याकडे बी सीची किंमत आहे, तुमच्याकडे एम एनची किंमत नाही आहे. ए सी आणि एल एनचं तुम्हाला बी सी आणि एम एनचं गुणोत्तर दिलंय. ए सीची किंमत तुमच्याकडे आहे बघा 4.5, सी आणि ए सी एकच. त्याच्यानंतर तुमच्याकडे एल एनची किंमत नाही आहे. याला सोडवलं तर तुम्हाला कुणाची किंमत भेटेल बरं, एल एनची. लक्षात येते. सो इथून तुम्ही कुणाची किंमत काढा, इथून काढा एल एनची. ठीक आहे. आता हे पण सोडून द्यायची गरज नाही, कारण तुम्हाला ऑलरेडी काय म्हणलं, हे 2025च्या क्वेश्चन पेपरमध्ये असाच क्वेश्चन पेपर आपण म्हणजे क्वेश्चन ट्राय केलेला आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. सो तुमच्या माहितीसाठी जर तुम्हाला कॅल्क्युलेशन कुठं चुकत असेल, अडथळा येत असेल तर मी इथं ऑलरेडी कॅल्क्युलेशन्स करून ठेवलेले, तुम्ही हे कॅल्क्युलेशन्स बघू शकता. ठीक आहे. सो कसं आलं ते ऑलरेडी आपण काढले. ठीक आहे. तुम्ही बघू शकता एल एमची किंमत 4.4 आली, आपली पण एल एमची किंमत किती आली बघा इकडे 4.4. ठीक आहे. क्लिअर आहे. त्याच्यानंतर तुम्ही तसंच प्रत्येकाची किंमत काढू शकता. बघा त्यांनी पण सांगितलं एम एनची किंमत काढा, त्याच्यानंतर एल एनची किंमत काढा. किमती काढल्या आणि मग त्याला त्रिकोणामध्ये काय करायचं, काढायचं. हे तुम्हाला माहिती आहे त्रिकोणामध्ये कसं काढतो. अगोदर आपण बी सीची किंमत घेणार, ए बी सी, बरोबर आहे. सो बी सीची किंमत घ्यायची, त्याच्यानंतर आपल्याला किती सेंटीमीटर काढायची, कर्कटावर घ्यायचं, तिथून चॉक द्यायचा, इकडून पण चॉक द्यायचा, त्यांच्यावरून रेष काढायची. सेम एल एम एनसाठी तुम्हाला एम एनची लांबी घ्यायची, स्केलवर 4.8 ती काढायची. त्याच्यानंतर परत कर्कटावर 4.4 माप घ्यायचं, तिथून एक चॉक द्यायचा, इकडे ठेवायचं, 3.6 ठेवून इकडून एक चॉक द्यायचा. मग त्याला काय करायचं, स्केल ठेवून जॉईन करायचं. लक्षात ठेवा, हाताने जॉईन करायचं नाही, स्केलनी जॉईन करायचं. क्लिअर आहे सगळ्यांना. ओके. काही इश्यू आहे. सो तुम्हाला कुणाला कळलं नाही तर हे पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता नंतर. आणि जर कळलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही कळलं तर हे बघा, हे कळत नसेल तर विचारा, मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. हे पण बघा तुम्हाला काय दिले की त्रिकोण पी क्यू आर मध्ये रेख पी एम मध्यक आहे, बरोबर आहे. म्हणजे त्रिकोण पी क्यू आर दिले तुम्हाला, हा पी, हा क्यू आणि हा आर. त्याच्यामध्ये पी एम ही काय सांगितली त्यांनी, मध्यक आहे, बरोबर आहे. त्याची किंमत 9 दिली आहे. आणि पी क्यूचा वर्ग काय सांगितलं बघा, पी क्यूचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग बरोबर किती दिले बरं 290. तर क्यू आर काढायला सांगितलं. कोण काढायला सांगितलं, क्यू आर. ठीक आहे. आता हे पण क्वेश्चन सेम असा ऑलरेडी 2025च्या क्वेश्चन पेपरमध्ये बघितला. हा कोणत्या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे बरं, हा आहे पायथागोरसचा थेरम. आणि कोणता पायथागोरसचा थेरम, दुसरा चॅप्टर आहे बघा तुमचा, त्याच्यामध्ये कोणता पॉईंट आहे बरं, हे ओपुलिनियसचा थेरम बघितला होता, राईट. सो ती कंडिशन इथे यूज करायची आणि सोडवायचं. सगळ्यांना माहिती आहे काय असतं बरं, या पी क्यूचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग बरोबर काय असतं बरं, या पी एमचा वर्ग, बरोबर आहे. सगळ्यांना आठवतं का बघा, पी क्यूचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग बरोबर काय असतं बरं, 2 पी एमचा वर्ग अधिक 2 क्यू एमच्या वर्ग असतं. चेक करा, क्यू एम म्हणा किंवा क्यू आर म्हणलं तरी, क्यू एम म्हणलं तरी चालतं, क्यू एमला डबल करता येतं. बघा असतं का, या पी क्यूचा वर्ग बघा, या पी क्यूचा वर्ग अधिक या पी आरचा वर्ग, याचा आणि याचा वर्ग बरोबर काय असतं बरं, 2 पी एमचा वर्ग अधिक 2 क्यू एमचा वर्ग. बघा 2 पी एमचा वर्ग अधिक 2 क्यू एमचा वर्ग, हे कोणता थेरम सांगतो, ओपोलिनियस. आता तुम्हाला याच्यात किमती दिल्या बघा, किती दिल्या, त्याची किंमत 290 बरोबर आहे. 2 पी एम पण दिले, पी एम किती दिले बरं 9, 9चा वर्ग किती होईल 81 बरोबर आहे. आणि तुमच्याकडे 2 क्यू एमचा वर्ग दिला नाही, ते तसंच ठेवा. लक्षात येते. इथं 2 आहे, इथं 2 एक कॉमन काढा, याला घेऊन या इकडं, तर काय येईल बरं 290 बरोबर 2, इथे येईल 81 अधिक क्यू एमचा वर्ग. आता 2नी जर याला भाग दिलं तर बे एक बे बरोबर आहे. इथं दिलं तर 2 चौक 8 आणि 2 पंचे 10, म्हणजे किती येईल बरं इकडं, इकडे येईल 145, इकडे येईल तुमचा बघा 81 अधिक
QMचा वर्ग. परत ते 81 अलीकडे आणलं तर 145 वजा 81 होतील, बरोबर QMचा वर्ग येईल. याची वजाबाकी करा, किती येते बघा, मग त्याला वर्गमुळामध्ये वगैरे टाका, तिथून कुणाची व्हॅल्यू येईल बरं, QMची. आता ही मध्यगा याचा अर्थ काय बरं, याची आणि याची किंमत सारखी असायला पाहिजे. मग विचारली कुणाची बरं तुम्हाला, Q पासून R पर्यंतची. आता मला सांगा, इथून तुम्ही QMची व्हॅल्यू काढताय, बरोबर आहे. आता QMची व्हॅल्यू आली, इन केस कन्सिडर करा 10, बरोबर आहे. ते ही किती असेल बरं, ही पण 10च असेल. का बरं, कारण की मध्यगा म्हणजे काय, या दोघांच्या बाजू म्हणजे जी डिवाइड झाली लाईन, या दोघांच्या किमती कशा असतात, सेम. म्हणजे याचा अर्थ काय झालं, याची 10 असेल तर ही पण 10 आहे. मग QR किती असेल, हे 10 आणि हे 10 20. 5 असेल तर हे पण 5, म्हणजे टोटल किती असेल 10. 4 असेल तर हे पण 4, टोटल किती असेल 8. लक्षात येतं. सो तुम्हाला इथून कॅल्क्युलेट करता येईल. क्लिअर आहे ना. आलं तर बघा, याचं पण मी इथे पॉज करून तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. सो तसं तुम्ही काढू शकता. बघा 185 वजा 81, इथं पण आपलं आलंय 185 वजा 81. हा कुणाचा येईल बरं, 64 येतं, बरोबर आहे. आणि 64 कुणाचा वर्ग आहे सगळ्यांना माहिती आहे, कुणाचा आहे बरं, 8चा आहे. सो इथे येईल तुम्हाला 8. लक्षात येतं. म्हणजे याचा अर्थ हे 8 आहे, तर हे किती असेल बरं, 8 असेल. म्हणजे आपल्याला कोण विचारलंय, आपल्याला विचारलंय QR काढायला. तर QR कसं काढणार बरं, QM अधिक MR. म्हणजे किती येईल बरं, QM अधिक, इथं लिहावं लागेल तुम्हाला MR बरोबर कोण बरं, QM, बरोबर आहे. तर इथं लिहावं लागेल QM. मग QM किती झाले बरं, 2 QM. आणि QMची व्हॅल्यू किती आहे, 8, बरोबर आहे. सो 8 दोन्ही किती येईल, 16. सो याचा अर्थ QR जो आहे तुमचा 16 आहे. चेक करा एकदा 16 येतो का बघा. ओके, परफेक्ट आहे. काल सो ओपोलिनियसचा थेरम यूज केला, त्याच्यानुसार आपण त्याला कॅल्क्युलेट केलं. कळते सगळ्यांना. काही डाऊट असेल तर विचारा, कुणाला लक्षात येत नसेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, काही इश्यू असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आपण त्या पद्धतीने त्याला लिहायचा प्रयत्न करू. ओके, कळलं सगळ्यांना. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय दिले बरं, की त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, बघा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा, कुठल्या पण एका बाजूला, ठीक आहे, उरलेल्या 2 बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल, बघा भिन्न बिंदूत छेदते, बरोबर आहे. तर त्या रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागतात. हा A आहे समजा, हा B आहे, हा C आहे, याला नाव द्या D आणि याला नाव द्या E, बरोबर आहे. तर असा थेरम यायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही बघितलं बघा, काय असतं, AD अपॉन काय असायला पाहिजे बरं, DB बरोबर AE अपॉन काय असायला पाहिजे, EC. हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. बघा AD अपॉन DB बरोबर AE अपॉन EC. आता एखाद्याला कळत असेल तर किती छान आहे बघा, एखाद्याला येत नसेल तर तुम्हाला ऑलरेडी आपण इथं थेरम आपल्याला त्यांनी प्रूफ सहित दिलेला आहे, आपण इथं काढला होता बघा. ठीक आहे, याच्यात तुम्हाला 2 क्वेश्चन दिले होते. सेम तसाच क्वेश्चन तुम्हाला काय केला, आता थेरममध्ये विचारलाय. लक्षात येते. तसाच काय केलाय तुम्हाला, थेरममध्ये विचारलाय. मग आठवते का बघा डायग्राम, तुम्ही अशी लाईन काढता, बरोबर आहे, इथून अशी लाईन ड्रॉ करता आणि मग त्याला सिद्ध करता. क्लिअर आहे, सगळ्यांना माहिती आहे, असं आपण सिद्ध करतो. सो तुम्ही असं सिद्ध करू शकता. हे थेरम आहे तुमचा, तुमच्या पुस्तकात पण आहे ॲज इट इज, आणि सांगितलेला पण आहे मी तुम्हाला. ठीक आहे, जर येत नसेल तिथं तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे, तुम्ही पॉज करून याला लिहून घ्या. सेम थेरम आहे बघा, आणि सेम तसं सांगितलंय, फक्त इथं त्यांनी नाव वेगवेगळे घेतले आणि मी इथं नावं तुम्हाला वेगवेगळे दिले. असं काही नाही, तुम्ही कोणतेही नाव घेऊ शकता आणि सोडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपल्या ओन लँग्वेजमध्ये आपल्याला सोडवायचं आहे. लक्षात येते, थेरम माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलंय, त्रिकोण दिलाय बघा. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला याच्यातले. आता पहिल्यामध्ये काय दिलंय, की त्रिकोणमिती दिली, तर थिटाची किंमत काढायची किती येते. कळलं का. ठीक आहे, चला आपण ट्राय करू काय येतं ते. आता तुम्हाला इथं थोडेसे फॉर्म्युले माहीत पाहिजे बघा, मग लिहिता येतं. तर मी थोडेसे इथं फॉर्म्युले लिहून देतो बघा, काय असतात. एक असतं बघा 1 अपॉन कोसेक थिटा असेल तर त्याला साइन थिटा लिहितात. 1 अपॉन सेक थिटा असेल तर त्याला कॉस थिटा लिहितात. जर टॅन थिटा असेल तर त्याला साइन थिटा अपॉन कॉस थिटा लिहितात. लक्षात ठेवा. जर कॉट थिटा असेल तर त्याला कॉस थिटा अपॉन साइन थिटा लिहितात. हे 2-3 फॉर्म्युले बेसिक लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तसं मी ऑलरेडी त्रिकोणमितीमध्ये शिकवलेलं आहे, ते तिथं जाऊन बघू शकता. नसेल येत तर तसं मी इथं लिहून दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, आता बघा हे 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा तसंच ठेवा, याला सिद्ध करायचं आहे. मायनस 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा तसंच ठेवा. ठीक आहे, मायनस आता इथं बघा 1 अपॉन टॅन स्क्वेअर थिटा आहे, तर टॅन स्क्वेअरला काय लिहिता येतं सांगितलं मी आत्ताच, साइन स्क्वेअर त्याला भागिले कॉस स्क्वेअर. बघा इथं सांगितले का. ठीक आहे, या टॅन थिटाला काय लिहिता येतं, साइन स्क्वेअर भागिले कॉस स्क्वेअर. साइन अपॉन कॉस लिहिता येईल, पण आपल्याला टॅन स्क्वेअर दिलं ना, मग काय लिहावं लागेल बरं, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर. त्याच्यानंतर कॉट आहे बघा, तर कॉटला काय लिहिता येईल बरं, 1 अपॉन कॉस स्क्वेअर डिवाइड बाय साइन स्क्वेअर. चेक करा. त्याच्यानंतर बघा मायनस,
आता इथं 1/sec² आहे, तर 1/sec असेल तर कॉस लिहिता येईल, 1/sec² असेल तर काय लिहिता येतं बरं, cos² थीटा, आणि 1/cosec² ला काय लिहिता येईल बरं, sin² थीटा. चेक करा, याची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे -3. काल काय केलं मी पहिल्यांदा सूत्रामध्ये ठेवलं, बाकी काहीच नाही. आता काय होईल बरं, हे 1/sin² थीटा तसंच ठेवा, ठीक आहे, -1/cos² थीटा तसंच ठेवा. आता बघा हा cos² डिवाइड मध्ये वर गेला तर काय होईल बरं, मल्टिप्लाय मध्ये, सो cos² थीटा त्याला भागिले sin² थीटा, बरोबर आहे, कारण की हा भागाकारामध्ये ना, वर गेला तर इथं जाईल, इथं पण बघा sin² वर जाईल, खाली काय येईल बरं, cos² येईल. चेक करा, इज मायनस, इथं कोण आहे बघा, cos² थीटा मायनस sin² थीटा, याची व्हॅल्यू -3 आहे, बरोबर आहे. सो आता काय होईल बघा, हा sin² आणि हा sin² यांचा छेद कसा आहे बरं, समान आहे, तर तुम्ही काय करू शकता, एक sin² थीटा लिहू शकता, तर वर काय येईल बरं, 1 - cos² थीटा. चेक करा, त्याच्यानंतर बघा मायनस, आता इथून मायनस कॉमन काढतो, बघा इथं cos² आहे, इथं cos² आहे, तर मी खाली लिहितो बघा cos² थीटा, आणि इथून मायनस कॉमन काढलं ना, त्याच्यामुळे इथं काय येईल बरं, 1 + sin² थीटा येईल. चेक करा, काय केलं का आलं का मी, हे बघा या दोघांमधून यांच्याकडे cos² थीटा आहे, यांच्याकडे cos² थीटा आहे, बेस सेम आहे, बरोबर आहे, बेस सेम असेल तर cos² थीटा लिहिणार आपण, आणि हे 1 इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, मायनस बाहेर काढलं तर 1 + sin² थीटा येईल. इकडे कोण आहे बघा, -cos² थीटा मायनस sin² थीटा बरोबर किती आहे बघा, -3 आहे. लक्षात आलं काय काय केलं ते, ओके. आता बघा तुम्हाला आठवते का, 1 - cos² थीटा कोणाची व्हॅल्यू असते बरं, sin² थीटाची, आठवते का बघा, 1 - cos² थीटा कोणाची व्हॅल्यू असते, sin² थीटाची असते. ठीक आहे, चला मग आता आपण इथून प्रूफ करू, थोडंसं हे रफ करू फॉर्म्युले. ओके, चेक करा, आता बघा हे जे 1 - cos² थीटा आहे, ही व्हॅल्यू कुणाची असते बरं, sin² थीटाची, तर इथं ऑटोमॅटिकली तुमचं काय येईल बघा, sin² थीटा त्याला डिवाइड बाय sin² थीटा येऊन जाईल, बरोबर आहे, मायनस, आता इथे कोण आहे बघा, 1 + sin² थीटा आहे, त्याला डिवाइड बाय कोण आहे बघा, cos² थीटा आहे. चेक करा, ठीक आहे, इथे बसत नसेल तर आपण थोडंसं पुढे घेऊया, चालेल, चला पुढे घेऊया, त्याला राहू द्या, पुढे घेऊ, तर काय येईल बघा, हे 1 - cos² थीटा आहे, त्याला काय लिहिता येईल बरं आपल्याला, sin² थीटा, त्याला डिवाइड बाय खाली कोण आहे बरं, sin² थीटा आहे, मायनस, आता इथे कोण आहे बघा, 1 + sin² आहे, खाली cos² आहे, तर 1 + sin² त्याला डिवाइड बाय कोण आहे बघा, इथं cos² थीटा आहे, याला ब्रॅकेट ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर कोण आहे बघा, -cos² आहे, -sin² आहे, तिथून काय करू आपण बघा, मायनस बाहेर काढू, तर इथं काय येईल बरं, cos² + sin² म्हणा, किंवा sin² प्लस काय म्हणा, cos² म्हणा, लक्षात येते का, चेक करा, तिकडे -3 हां, बघा मी काय केलं, इथं मायनस आहे, इथं मायनस आहे, मायनस कॉमन काढलं तर cos² प्लस काय राहील, इथं sin² मध्ये प्लसचं साईन येईल ना, बाहेर मायनस कॉमन काढलं तर, लक्षात येते ना, ठीक आहे. आता बघा हे sin² कॅन्सल होईल, तर याची व्हॅल्यू 1 होऊन जाईल बघा, इथं काय येईल त्याच्यानंतर, याची व्हॅल्यू 1 झाली, बरोबर आहे, इथं काय येईल बघा, -1 + sin² थीटा, त्याला भागिले काय येईल बरं, cos² थीटा, बरोबर आहे, मायनस, आता बघा sin² + cos² याची व्हॅल्यू किती होईल बरं, याची पण व्हॅल्यू होईल 1, बघा आठवते का, बरोबर आहे, तर आता हे +1 आणि हे -1 काय होईल बरं, कॅन्सल होईल, आठवते का बघा, हे +1 आणि -1 काय झालं, कॅन्सल, बरोबर आहे. सो इथं काय आलं, -1 + sin² थीटा, त्याला भागिले काय आलं बरं, इथं cos² थीटा इज इक्वल टू, इकडे किती आलं बरं, -3, मग हे मायनस मायनस परत इथं पण कॅन्सल करून टाका, बरोबर आहे, तर इथं काय आलं बरं, 1 + sin² थीटा इज इक्वल टू 3 × cos² थीटा. मग बघा हे 1 प्लस, ठीक आहे, आता या sin² थीटाला काय म्हणता येतं बरं, 1 - cos² थीटा म्हणता येतं का बघा, 1 - cos² थीटा म्हणता येतं का, sin² थीटाला काय म्हणता येईल, 1 - cos² थीटा, तर इथं तुम्ही लिहू शकता वाटलं, sin² थीटा बरोबर 1 - cos² थीटा. चेक करा, आता सगळ्यांची मेथड वेगवेगळी असते, इथं पण तुम्हाला लिहायचं तर लिहू शकता काय, की sin² थीटा प्लस cos² थीटा याची व्हॅल्यू 1 असते, हे असं लिहायचं खाली, म्हणजे तुम्हाला अजून डिटेलमध्ये लक्षात येईल आणि तुम्हाला मार्क्स पण चांगले भेटतील, ठीक आहे. आता काय होईल बरं, हे 1 + 1 किती झालं बरं, 2, सो इकडं आलं 2 - cos² थीटा आणि इकडं आलं 3 cos² थीटा. आता बघा हा मायनस आहे, पलीकडे गेलं तर काय होईल बरं, प्लस होईल, सो हे प्लस तिकडे गेलं, मायनस तिकडे गेलं तर प्लस होईल, बरोबर आहे की नाही, चेक करा, सो 3 cos² थीटा आणि cos² थीटा किती होतील बरं, 4 cos² थीटा, आणि इकडे किती येईल बरं, 2, याला जर दोन्ही भाग दिला तर इकडं 1 येईल, इकडं 2 येईल, बरोबर आहे, सो 2 याला मल्टिप्लाय मध्ये, इकडे आला तर डिवाइड मध्ये येईल, बरोबर आहे, सो cos² थीटाची व्हॅल्यू किती येईल बरं, 1/2. मग दोन्ही साईडचं जर रूट घेतलं
ठीक आहे, काय करावं लागेल, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन. मग दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतले तर काय येईल बरं, मी इथंच लिहितो कारण की उत्तर जवळपास आता संपत आले. काय लिहावं लागेल बरं, इकडे 1/2 आणि इकडे काय लिहावं लागेल, कॉस स्क्वेअर थीटा आणि वर्गमुळामध्ये तर स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, इथून 1 बाहेर येईल, इथं वर्गमुळात 2 राहील आणि इकडे काय येईल बरं, कॉस थीटा. आपल्याला त्यांनी काय विचारलं होतं बरं प्रश्नामध्ये, की थीटाची किंमत काढा. आता मला सांगा, कॉस थीटाची किंमत 1/2 कधी येईल बरं, जेव्हा थीटाची किंमत किती असेल बरं, 45 डिग्री. बघा टेबल पाठ आहे का सगळ्यांना, आठवते का बघा, की जेव्हा कॉस थिटाची व्हॅल्यू 1/√2 कधी येईल, जेव्हा कॉस थिटा म्हणजे थिटाची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, 45 डिग्री, कारण की कॉस 45 ची व्हॅल्यू किती असते, 1/2. आठवते सगळ्यांना, चेक करा. सो तुमचं असं सोल्युशन यायला पाहिजे. पहिल्यांदा काय केलं, यांना आपण त्या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट केलं. इथे फॉर्म्युला लिहिलेला आहे बघा, नाही येत वाटतं, ठीक आहे, पण लक्षात ठेवा तिथं फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युल्याने आपण लिहिलेला आहे, बरोबर आहे. 1/sin थीटा, 1/cos थीटा, 1/sec थीटा, 1/cosec थीटा, साइन अपॉन कॉस, कॉस अपॉन साइन, त्याच्यावरून आपण हे फॉर्म्युले लिहिले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किमती ठेवल्या, ठीक आहे, आणि मग त्याला कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केला. सो तुमचं असं आन्सर येतं का चेक करा, ठीक आहे. अजून बघा इथे सोल्युशनमध्ये पण तुम्हाला तसंच दिलं, बट हे खूप कॉम्प्लिकेटेड केस दिली आणि तुम्हाला एवढं सॉल्व्ह करणं हे थोडंसं अवघड वाटेल, त्याच्यामुळे आपली मेथड लक्षात ठेवा. बघा त्यांनी पण 45 डिग्रीज दिले, पण मग हे थोडंसं आपल्याला हार्ड वाटतं. त्यांनी पण लिहिलं आपल्यासारखंच, पण त्यांनी थोड्याशा जास्त स्टेप घेतल्या, आपण थोड्या कमी घेतल्या. लक्षात येते, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. इथे काय दिलं बरं, 12 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वृत्तचित्ती आकाराच्या भांड्याचे, ठीक आहे, 20 सेंटीमीटर उंचीपर्यंत पाणी भरलेले आहे. म्हणजे एक वृत्तचित्ती आकाराचं भांडं आहे तुमच्याकडे आणि त्याच्यात काय सांगितलं बरं तुम्हाला, की 20 सेंटीमीटर उंचीपर्यंत, समजा इथं कन्सिडर करा, ठीक आहे, हे 20 सेंटीमीटर पर्यंत त्यांनी काय सांगितलं, की त्याच्यामध्ये काय बरं, पाणी आहे. पुढे काय दिलं बरं, त्या भांड्यात एक धातूचा गोळा टाकल्यास, म्हणजे त्याच्यात काय केलं त्यांनी, एक धातूचा गोळा टाकला. लक्षात येते, त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये एक धातूचा गोळा टाकला. तर त्यांनी सांगितलं ते टाकल्यास पाण्याची उंची 6.75 सेंटीमीटरनी वाढते. तर त्या धातूच्या गोळ्याची त्रिज्या काढा. म्हणजे काय सांगितलं त्यांनी, की त्याची जी उंची आहे, त्या धातूचा गोळा टाकला की, आता तुम्ही पण बघितलं असेल बघा ती कावळ्याची गोष्ट नाही का, तो दगडाने पाणी म्हणजे पाण्यामध्ये दगड टाकतो बघा, तर पाणी वर येतं. मग तसं इथं काय त्यांनी सांगितलं, की धातूचा गोळा पाण्यात टाकला तर काय होईल बरं, पाणी थोडंसं वर येईल, बरोबर आहे. तर त्यांनी सांगितलं, तर त्या धातूच्या गोळ्याची त्रिज्या काढा. तर आपल्याला त्या धातूच्या काय करायचं, गोळ्याची त्रिज्या काढायची. मग कसं काढावं लागेल बरं, तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, की याच्यात पाणी आहे, बरोबर आहे. तर पाणी आहे तर आपल्याला याचं क्षेत्रफळ काढावं लागेल किती आहे. त्याच्यानंतर काय करावं लागेल बरं, त्या धातूच्या गोळ्याचं काढावं लागेल. मग त्याच्यातून त्याला वजा करावं लागेल आणि मग त्याला कुणाबरोबर कम्पेअर करावं लागेल बरं, याच्या घनफळाबरोबर, बरोबर आहे. सो घनफळाचं सूत्र काय बघा, सगळ्यांना माहिती आहे, 4/3 पाय आर क्यूब. मग तुम्हाला इथून त्याची त्रिज्या भेटेल. लक्षात येते काय काय करायचं ते. सो अगोदर काय करायचं तुम्हाला, याचं घनफळ किती येतं ते बघायचं. सो घनफळ किती येईल, 4/3 पाय आर क्यूब. तर तुमच्याकडे हे सूत्र आहे, तुम्हाला आर गरजेचं, इथं आर नाहीये, आरच आपल्याला काढायचं. मग अगोदर काय करा, त्या पाण्याचं घनफळ काढा, मग धातू टाकल्यानंतर त्याचं घनफळ काढा किंवा त्याचं क्षेत्रफळ काढा, जे पण सूत्र येईल तुम्हाला ते, मग त्या दोघांनाची बेरीज करा, ठीक आहे. सो तुम्हाला तिथून त्याचं कॅल्क्युलेशन्स भेटून जाईल आणि मग त्याची काय करायची, तुम्हाला दोघांची वजाबाकी करायची. लक्षात येते, ठीक आहे. सो बघा इथे मी तसं वेळा कमी असल्यामुळे आपण इथे लिहून घेतलं ऑलरेडीच. तर काय केलं बघा, त्यांनी हे 20 सेंटीमीटर दिले, आपण सांगितलं तसं. आता बघा त्याची उंची किती होईल बरं, 6.5 म्हणजे 7/5चा जर त्याच्यामध्ये काय झालं, दगड टाकल्यानंतर उंची वाढली तर आपल्याला त्याच्यात ऍड करावं लागेल. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दगड टाकला त्यावेळेस त्याची उंची किती झाली बरं, 20.75 किती झाली, 20.75. त्याच्यानंतर काय सांगितलं, की त्या पाण्याचे घनफळ, मी काय म्हटलं बघा अगोदर तुम्हाला, त्या पाण्याचे घनफळ काढावं लागेल. मग त्याचं सूत्र काय, पाय आर वर्ग एच. मग त्याची त्रिज्या दिली आहे आपल्याला, पाय माहिती आहे, एच माहिती आहे, एच किती आहे बरं 20, त्याची त्रिज्या किती दिली बरं आपल्याला 12. सो त्याचा गुणाकार करा, तर त्याचं किती येईल 2880. आता परत कोणाचा टाका काढावं लागेल बरं, ते गोळा टाकल्यानंतर किती येईल. तर बघा त्यांनी काय सांगितलं, पाणी आणि धातूच्या गोळ्याचे घनफळ. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तो गोळा टाकला पाण्यात त्यावेळेस घनफळ काय होईल, कारण की नुसतं पाणी होतं त्यावेळेस त्यांची उंची वेगळी होती, त्याचं घनफळ वेगळं होतं. ज्यावेळेस तुम्ही गोळा टाकला त्यावेळेस त्याची पाण्याची उंची वाढली, म्हणजे त्याचं घनफळ काय झालं, चेंज झालं. लक्षात येते. सो त्यांनी काय केलं, मग पाणी आणि धातूच्या गोळ्याचे घनफळ घेतले, पाय आर वर्ग H1. मग काय केलं बघा, तर पाय आहे
आर आहे आणि घनफळ आता कोणतं घ्यावं लागेल, पाणी टाकल्यानंतरचं, तर त्याची उंची किती घ्यावं लागेल बरं, 26.75. का बरं, कारण की आता त्याच्यात आपण काय केलं, तो गोळा टाकलाय. मग याचा परत गुणाकार जर केला तुम्ही, ठीक आहे, तर तो 3852 येईल, म्हणजे 3852. आता त्या 3852 हे कोणतं आहे बरं, तुम्ही त्या पाण्यामध्ये दगड टाकल्यावरचं घनफळ आहे. आणि त्याच्या अगोदरचं किती आलं बरं, 2880. मग आपल्याला काय करावं लागेल, त्याला त्याच्यातून वजा करावं लागेल. का बरं वजा करावं लागेल, कारण की रिझन काय त्याचं, कारण हे आहे की आपल्याला एकूण घनफळ जे आहे, ठीक आहे, तर आपल्याला काय करायचंय, त्या जो गोळा आहे त्या गोळ्याची त्रिज्या काढायची. लक्षात येतं ना, मग त्याचं त्रिज्या काढायची गोळ्याची. मग हे पाण्याचं इथे, मग आपल्याला तेवढं काय करावं लागेल, त्याच्यातून वजा करावं लागेल, पाणी काढावं लागेल. मग पाणी काढलं तर ते ॲक्च्युली किती आहे बरं, 972 आहे. म्हणजे ते जे गोळा आहे त्या गोळ्याचं घनफळ किती आहे, 972. मग त्याचं सूत्र काय बरं, 4/3 r³. हे का आलं का 972 कसं आलं, पहिल्यांदा काय केलं, पाण्याचं घनफळ काढलं, त्याच्यानंतर काय केलं, ते गोळा टाकल्यानंतर पाण्याचं घनफळ किती झालं बघितलं. सो पाण्याच्या घनफळाला त्या गोळ्याचं घनफळ टाकल्यानंतर वजा केलं, तर राहिलेलं कुणाचं घनफळ असेल बरं, त्या गोळ्याचं. मग त्याचं सूत्र लिहिलं, 4/3 r चा घन. सो 4/3 ते आणि 972, मग हे भागाकारामध्ये तर गुणाकारामध्ये जाईल, गुणाकारामध्ये ते भागाकारामध्ये जाईल. याला सोडवायचं तर 729 येईल. हे कुणाचं घनफळ आलं, हे घनफळ नाही आलं, ही त्रिज्याची किंमत आली r³. पण आपल्याला r ची पाहिजे तर काय घ्यावं लागेल बरं, दोन्ही बाजूचे घनमूळ घ्यावं लागेल. मग 729, ठीक आहे, हा कुणाचा घन आहे बरं, ठीक आहे, 729 हा कुणाचा घन आहे, जर याला बाहेर काढलं तर 9चा आहे. तुम्ही बघा 9 गुणिले 9 गुणिले 9 करा, तुम्हाला 729 भेटेल. लक्षात येतं, याचा अर्थ ती त्रिज्या जी आहे ती किती असेल, 9 असेल. लक्षात आलं कसं कसं सोडवलंय. सो मोठा प्रश्न आहे, कारण की तुम्हाला त्यांनी सांगतेवेळेसच काय सांगितलं होतं बघा, की कुठलेही 2 उपप्रश्न सोडवायचे होते आपल्याला, ठीक आहे. सो त्याच्यामुळे प्रश्न थोडासा मोठा आहे, 3 मार्कला क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामुळं थोडंसं समजून घ्या. आता लास्टचा आहे बघा, की बिंदू ओ केंद्र घेऊन 3 सेंटीमीटर त्रिज्येचा वर्तुळ काढा. म्हणजे ओ बिंदू घ्यायचा आहे आणि किती सेंटीमीटर त्रिज्येचा वर्तुळ काढायचा बरं, 3 सेंटीमीटरचा. ठीक आहे, काढला. पुढे काय सांगितलं, या वर्तुळास पी या बाह्यबिंदूतून रेख पी ए काढा व रेख पी बी हे स्पर्शिका खंड असे काढा की ए पी बी हे 70 अंशाचा असायला पाहिजे. त्यांनी काय सांगितलं बरं, की बाह्यबिंदूतून रेख पी ए व पी बी काढा. आता बाह्यबिंदूतून रेख कशी काढावं लागेल बरं आपल्याला, पी ए आणि पी बी, तर तुम्हाला इकडे बाहेर काढावं लागेल. ठीक आहे, ही पण तुम्हाला बाहेर काढावं लागेल. सो एकाला नाव द्यावं लागेल ए आणि एकाला नाव द्यावं लागेल बी. आणि त्यांनी काय सांगितलं, हा जो पी आहे हा 70 काढा. मला सांगा आता हा 70 काढायचा आहे म्हणजे काय करावं लागेल बरं, हा किती यायला पाहिजे, हा तुम्हाला 140 काढावा लागेल. कारण की याला जर कट केलं तर किती होईल, ते 70 होईल. बरोबर आहे. सो तुम्हाला असं काढायचं आहे. मग कसं काढतात आपल्याला माहिती आहे बघा, बाहेर जर काढायचं असेल तर पहिल्यांदा वर्तुळ काढायचे. बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे, कच्ची डायग्राम अशी यायला पाहिजे. स्पर्शिका काढायच्या तर काय करावं लागतं बरं, मग तेवढ्या आपल्याला अंतरावर काय करायचं आहे, कोन जो आहे 140 अंशाचा तो काढायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, त्याच्या स्पर्शिका काढाव्या लागतील, त्याला बायसेक्ट करावं लागेल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला 70 अंशाचा कोन काढता येईल. बरोबर आहे. सो अशा प्रकारे हे लक्षात ठेवा, 140 काढलं तर मग 70 काढायला सोपं जाईल. का, कारण त्याच्या अर्धा हा आहे. बरोबर आहे. सो तुम्हाला अगोदर 140 काढा म्हणजे 70 तुम्हाला इझिली कॅल्क्युलेट करता येईल. क्लिअर आहे, ठीक आहे. सो याचं पण बघा डायग्राम अशी यायला पाहिजे, ही तर आपण बेसिक दाखवली, डायग्राम अशी यायला पाहिजे. बघा मी सांगितलं तसं त्यांनी इथे काढला. बरोबर आहे, याला बायसेक केलं. बघा याला बायसेक केलं तर काय होईल बरं, तर तुम्हाला ही जी स्पर्शिका आहे आणि ही स्पर्शिका आहे, याला बायसेक आणि याला बायसेक केलं तर तुम्हाला त्या स्पर्शिका काय करता येतील, काढता येतील. आणि बघा हे 70 आहे, याचा अर्थ हे 140 घेतलं असेल, 140 घेतलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्याच्या समोरचं किती भेटणार आहे बरं, 70 भेटणार आहे. लक्षात येतं. सो तुम्ही थोडंसं हे त्याचं कॅल्क्युलेशन्स पण लिहू शकता, काय काय केलं काय काय नाही. बघा ओ ए काढलाय, त्याच्यानंतर किरण ओबी असा काढा की तो 110 असेल. बघा मी सांगितलं ना 110 यायला पाहिजे. बघा सॉरी 110 नाही, ए ओ बी 110 म्हणल्यावर किती व्हायला लागल्यावर तो 55च व्हायला आहे ना, 110 नाही यायला पाहिजे. 9 9 दोन्ही 18, सॉरी हां 140 नाही, बरोबर आहे. कारण की हे 9 आणि 9 किती झाले, 90 झाले ना, प्लस 90 आणि हे प्लस 70. बरोबर आहे. सो 180 अधिक किती आहे बरं, हे 70 आहे. बरोबर की नाही, म्हणजे हे किती झालं तुमचं इथे 250 आणि ते किती घ्यावं लागेल तो आपल्याला, हां बरोबर आहे. म्हणजे इथे आपलं हां हे राहिला ना पार्ट आपला. ठीक आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, हा काढावा लागेल. सॉरी अर्धा नाही येणार, कारण की अर्धा कशामुळे नाही येणार, सॉरी हे लक्षात ठेवा, हे अर्धा नाही येणार. अर्धा का बरं नाही येणार, कारण की स्पर्शिका काढली ना, तर स्पर्शिकाच कितीची असते, 90ची. ही पण स्पर्शिका कितीची आहे बरं, 90ची. आणि हे 70 आहे. याचा अर्थ या चौघांची जी बेरीज काढायची आपल्याला, ती किती यायला पाहिजे, ती आपल्याला 360 यायला पाहिजे. लक्षात येते, कारण 4 कोण झालेत ना, 1 2 3 4. बघा 1 2 3 4,
तर 360 व्हायला पाहिजे. मग त्याची किती येईल बरं? 110 येईल. सॉरी 140 नाही येणार, 110 येईल. आपण काय कन्सिडर केलं होतं? हे 90 बघितलंच नाही ना. ज्यावेळेस लक्षात ठेवा आपण स्पर्शिका काढत असतो तर त्याच्यावर जर त्रिज्या काढली तुम्ही, स्पर्शिकेवर जर एखादी त्रिज्या काढताय तर त्याचा 90 अंशाचा कोन तयार होत असतो. ठीक आहे. सो इथे पण बघा 90 अंशाचा, हे 90, हे 90 आणि हे 70, हेच तुमचे किती झाले बघा ना. तर हे तुमचं 140 कसं काय होईल? बरोबर आहे. सो ते किती असायला पाहिजे? 110. कारण की या तिघांची बेरीज किती यायला पाहिजे? कुणाकुणाची बरं? ओची, बीची, त्याच्यानंतर कोणाची? पीची आणि एची, यांची बेरीज तुम्हाला किती यायला पाहिजे? 360. ते इथं काढलेले बघा. लक्षात येते. सो तुमची डायग्राम जी आहे ती अशी यायला. क्लिअर आहे सगळ्यांना? सो आपली डायग्राम बरोबर आहे, फक्त आपण घेतोय इथे 140 सांगितलं होतं, तर ॲक्च्युली तिथे किती आहे बरं? 110 आहे. लक्षात ठेवा, इथे किती यायला पाहिजे? 110. लक्षात येते. हे त्याच्या अर्ध नसेल ते कधी होईल? ज्यावेळेस तुम्हाला स्क्वेअर दिला असेल त्यावेळेस असेल, कारण तो हाफ डायगोनल म्हणजे त्याचं कर्ण तयार करतो ना तो. तुम्हाला माहिती आहे बघा, हे जर असं असेल तर हे इथून जातं, हे इथून जातं, मग त्यावेळेस ते आपण सांगू शकतो. इथे नाही सांगता येणार. क्लिअर आहे? ठीक आहे. चला, का आलं सगळ्यांना? ओके, ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हां, तर याच्यात काय सांगितलं बरं? की एक समलंब चौकोन काढायचा ABCD मध्ये, बरोबर आहे, आणि त्याची AB आणि CD चौकोनाचे कर्ण एकमेकांना बिंदू P मध्ये छेदतात. आता बघा, AB आणि CD काय सांगितलं बरं? त्यांनी सांगितलं एकमेकांना कसे आहेत? लंब आहेत. म्हणजे आपल्याला काढावं लागेल असावाला, बरोबर आहे. हा A, हा B, हा C आणि हा D. तर याचा अर्थ काय झालं बघा, की हा AB आणि हा CD एकमेकांना कसे आहेत बघा? लंब आहेत, बरोबर आहे. आणि त्यांनी काय सांगितलं? या चौकोनाचे, आता त्यांनी चौकोन म्हणजे असं नाही सांगितलं की स्क्वेअर काढा, रेक्टँगल काढा, त्यांनी फक्त सांगितलं चौकोन. चौकोन म्हणजे काय? त्याचे 4 कोन असायला पाहिजे. तो कसा आहे काय माहीत नाही, तर तो असा यायला पाहिजे. त्यांनी काय सांगितलं बरं? की चौकोनाचे कर्ण एकमेकांना बिंदू P मध्ये छेदतात. त्यावरून खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. आणि इथं काय कंडिशन दिली बरं? की ABची आणि DCची ह्या ज्या दोन बाजू आहेत त्या एकमेकांना कशा आहेत? समांतर आहेत. तर आपण समांतर काढल्या. ह्या दोन सांगितल्या नाही, पण ह्या दोन सांगितल्या. आता त्यांनी काय सांगितलं? की या चौकोनाचे कर्ण, कर्ण कसे असतात बघा? इथून काढतो आपण, बरोबर. ते एकमेकांना कुठं छेदतात सांगितलं? P बिंदूमध्ये. तर तुमची डायग्राम अशी यायला पाहिजे. लक्षात येतं? चेक करा, तुमची डायग्राम अशी यायला पाहिजे. सगळ्यांना का आलं? त्यांनी सांगितलंय तर खालील दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. तर पहिल्यात काय दिले बरं? दिलेल्या माहितीवरून आकृती काढली. दुसऱ्यात काय दिले बरं? व्यतिक्रम कोन व विरुद्ध कोनाची प्रत्येक एक जोडी लिहा. आता त्याचं व्यतिक्रम कोन आणि विरुद्ध कोन आहे बघा, हा APD आहे आणि हा कोण आहे बरं? BPC आहे. तर ते झाले विरुद्ध कोन. व्यतिक्रम कोन असतो तो Z बनवतो तो, त्याचं पण काढता येईल. त्याच्यानंतर काय सांगितलं बरं? समरूप त्रिकोणांची नावे व समरूपतेच्या कसोटीसह लिहा. आता याच्यात कोणते कोणते समरूप त्रिकोण आहेत हे पण आपल्याला सांगायचे आणि त्यांची कसोटी पण लिहायची. ठीक आहे. सो एकदा चेक करू आपण, आपली डायग्राम बरोबर आली. ओके, परफेक्ट आहे एकदम. डायग्राम चेक करा, अशीच डायग्राम यायला पाहिजे, बरोबर आहे. आता मी काय सांगितलं होतं बघा, हा BPC आणि हा APD हा कसे आहेत? विरुद्ध कोण आहेत. तर दुसऱ्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? त्यांचे परस्परांचे विरुद्ध कोन सांगा. तर बघा, हा BPA, हा BPA आणि त्यांनी CPD असं सांगितलंय. तुम्ही हे पण सांगू शकता, हे पण सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. अजून काय सांगितलं? व्यतिक्रम कोन जिथं Z तयार होतो. तर बघा, BAC, हा B, हा A आणि हा C. दुसरा कोण यायला पाहिजे बरं? DCA. बघा, हा D, हा C आणि हा A. बघा, जे Z तयार होतात तिथं व्यतिक्रम कोन येतो. लक्षात येतंय? सो दोन्ही पण प्रश्नांची उत्तर आपण देऊन टाकली. लक्षात येतं? आता दुसऱ्यामध्ये काय सांगितलं बघा आपल्याला? की समरूप त्रिकोणांची नावे व समरूपतेच्या कसोटीनुसार लिहा. आता समरूप त्रिकोणांची नावे काय होईल बरं? बघा, हा BAP, हा BAP आणि दुसरा कोणता घ्यावा लागेल बरं? DCP. हा बघा, हा DC आणि P. तर हा कोणता झाला बरं? हा आपण कशावरून सांगणार? की ते दोन एकमेकांना कसे सांगितले आपण? एकरूप आहेत, त्याच्यावरून सांगू शकतो. अजून काय बघा? BPA आणि CPD. बघा, हा BPA आणि CPD. बघा, BPA आणि CPD कसे कोण आहेत बरं? ते एकमेकांचे परस्परांचे विरुद्ध कोण आहेत? ते हे विरुद्ध कोनावरून. बघा, लक्षात येतं का? हा बघा, BPA आणि हा CPD. बघा, याचा वर आहे आणि याचा कुठे बरं? खाली आहे. ते एकमेकांचे कसे कोण आहेत? ते विरुद्ध कोण आहेत. मग दोन कोण जर सारखे असतील, बरोबर आहे की नाही? म्हणजे समरूप जर दोन त्रिकोण असतील तर आपण हे कोण असतील तर आपण काय सांगू शकतो बरं? दोन असतील तर कोण सांगितले, तर काय सांगता येईल बरं? कोको कसोटी. सो त्यांनी कोण कसोटी यूज केली. म्हणजे याचा अर्थ कोको कसोटी असेल तर ते त्रिकोण काय असतो? आता सांगितलं ना आपण, दोन बाजू म्हणा, दोन त्रिकोण म्हणा, एक बाजू, दोन कोण म्हणा. जर असं असेल तर तिथं बाकोबा, बाबा, बाकोबा, कोको कसोटी कुठली तरी एक यूज होईल. तर इथं काय सांगितलं बघा? इथं पण कोण सांगितलाय, इथं पण कोण सांगितलाय. किती कोण सांगितले बरं? दोन. सो दोन कोण असतील समरूप, तर आपण काय सांगू शकतो? तिथं कोणती कसोटी येईल बरं? कोको कसोटी.
लक्षात येते सगळ्यांना? सो अशी डायग्राम यायला पाहिजे होती तुमची. चेक करा, पॉज करून लिहा. बघा किती मोठा प्रश्न होता, 3 मार्कला. वाचायला गेलं तर किती अवघड वाटतो, बट डायग्राम काढली 1 मार्क भेटला असता. पहिल्याचे कोण लिहिले असते, विरुद्ध आणि व्युत्क्रम कोण, तर 1 मार्क भेटला असता. आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला त्रिकोण समरूप आहेत हे दाखवून कोणती कसोटी वापरली हे लिहायचं होतं, हे लिहिलं असतं तर 1 मार्क भेटला असता. ठीक आहे, चला लास्ट प्रश्नाकडे जाऊया आपण. काय सांगितलं बरं, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची ए बी जीवा आहे. ठीक आहे, एओसी वर्तुळाचा व्यास आहे. स्पर्शिका एटी वर्तुळाला बिंदू ए मध्ये स्पर्श करते. तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा आणि आकृती वगैरे सगळं काढायला सांगितलं. बघा वरील दिलेल्या माहितीवरून आकृती काढा, मापे काढा आणि एकरूप आहे का स्पष्टीकरणासह लिहा. तर काय करावं लागेल बरं, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची ए बी जीवा काढा. सो हा ओ केंद्र आहे, ज्याची जीवा काय बरं ए बी आहे. चेक करा. पुढे काय सांगितलं बरं, एओसी वर्तुळाचा व्यास आहे. बघा हा ए ओ आणि सी, आता सी कुठेतरी दुसरीकडे घ्यावं लागेल. तो वर्तुळाचा काय सांगितलं बरं आपल्याला व्यास आहे. स्पर्शिका एटी वर्तुळाला बिंदू ए मधून स्पर्श करते, म्हणजे एटी कुठेतरी इकडे असायला पाहिजे. ठीक आहे, ती ए मधून काय करते म्हणजे छेदून जाते किंवा स्पर्श करून जाते. बरोबर आहे. सो त्यांनी सांगितलं काय की एटी वर्तुळ बिंदू ए मधून स्पर्श करते, तर खालील आकृती काढा. तर आपल्याला इथे वर्तुळाचा एओसी व्यास काढावा लागेल. बरोबर आहे. सो तुमची डायग्राम त्या पद्धतीने येईल. लक्षात येते. सो हा वर्तुळामधला चॅप्टर जो आहे तुमचा वर्तुळ, त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे. तर त्याची पण डायग्राम कशी यायला पाहिजे बघा, तुम्हाला या पद्धतीने यायला पाहिजे. बघा हा एओसी आहे. ठीक आहे, ए बी काढलाय आपण. ठीक आहे, तुम्ही ए बी इकडे लिहू शकता किंवा याच्यामध्ये आपण काय केलं, इथं एओसी त्यांनी हे दिलंय ना, जीवा दिली आहे, तर तुम्ही इथं सी लिहा आणि बी कुठेतरी दुसरीकडे लिहा, काही फरक पडत नाही, असं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. सो बघा पहिली आकृती अशी यायला पाहिजे. बरोबर आहे. दुसरी आकृतीमध्ये त्यांनी काय विचारलं बरं, त्यांनी सांगितलं की सीएटी व एबीसीची मापे काढावं, त्याचे कारणे लिहा. बघा आता सीएटी बरोबर आहे, हा सी हा ए टी. आता बघा सीएटी किती असायला पाहिजे बरं, 90 अंश, कारण की तो काय करतोय काटकोन त्रिकोण 90 अंश परपेंडिक्युलर आहे, लंब आहे. बरोबर आहे. अजून काय बरं, किंवा हा जो वर्तुळ आहे त्या वर्तुळाला काय केलं बघा, याला बरोबर मधातून गेलाय. सगळ्यांना येते का लक्षात? बघा हा मधातून गेलाय आणि तुम्हाला याचा कोण विचारलाय. बरोबर आहे की नाही? सो काय सांगता येईल बरं, त्याला सांगता येईल आपल्याला काटकोन त्रिकोण असतो, त्याच्यामुळे तो किती अंशाचा असतो 90. आपण थेरम बघितलाय. अजून काय सांगितलं बरं, एबीसी. आता बघा हा ए बी आणि सी, बरोबर आहे, हा ए बी आणि सी हा किती असेल त्यांनी विचारले. बघा कोण एबीसी, आता एबीसी पण किती असेल बरं, 90 अंशाचा असेल. का बरं, कारण की अर्धवर्तुळातील कोण काटकोन असतो, म्हणजे अर्धवर्तुळ जो आहे त्याच्यातला कोण जो आहे तो कसा असतो, काटकोन असतो. सगळ्यांना माहिती आहे. बरोबर आहे. आता 2 प्रश्नाचे तर उत्तर भेटले, एक सीएटीचा पण भेटलाय. सीएटीची बघा, सीएटीची जी व्हॅल्यू आहे ती 90 अंश असते. त्याच्यानंतर ए बी ओची पण व्हॅल्यू किती असते बघा, सॉरी ए बी सीची पण व्हॅल्यू किती असते बघा, 90 अंश असते. त्याच्यानंतर काय सांगितलं, आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा, की सीएटी व एबीसी एकरूप आहेत का, त्याची कारणे लिहा. बघा आता मला सांगा, सीएटी आणि एबीसी या दोघांचे किती अंश आले बरं, 90 अंश आले. मग 90 अंश आले, याचा अर्थ हे कसे आहेत, एकरूपच आहेत. का बरं, कारण की वर्तुळाची स्पर्शिका व स्पर्शबिंदूमधून काढलेली जी वायातील कोण त्या कोणात अंतरखंडित केलेल्या कोणाच्या मापा एवढे असते. बरोबर आहे. सो केलेल्या कंसाच्या विरुद्ध कंसात अंतर्लिखित केलेल्या कोणा एवढे असते. याचा अर्थ काय, की त्याने अंतर्लिखित केलेल्या, बघा वर्तुळाची स्पर्शिका व स्पर्शबिंदू. बघा आता वर्तुळाची स्पर्शिका कोण आहे बरं, ही आहे. बरोबर आहे. त्यांनी काय सांगितलं, स्पर्शिका व स्पर्शबिंदूतून काढलेली जीवा. बघा याच्यातून काढलेली जीवा जी आहे ती काय असते बरं, त्या कोणाच्या अंतरखंडित केलेल्या कंसाच्या. आता याने अंतरखंडित केलेला कंस कोणता आहे बरं, हा. बरोबर आहे. त्याच्या विरुद्ध कंसात अंतर्लिखित केलेल्या कोणा एवढी असते, तर त्याच्या विरुद्ध अंतर्लिखित केलेला कोण किती आहे बरं, 90 अंश, तर त्याच्या एवढी असायला पाहिजे. लक्षात येतं. सो हे दोघं कसे झाले, याचा अर्थ एकरूप झाले. लक्षात येतं. परत याला 3 मार्क होते, हे सोडवलं असतं तर 1 मार्क, हा 1 मार्क आणि हा वाला 1 मार्क. हे वाक्य लिहायला 1 मार्क, अर्धा मार्क भेटला असता. लक्षात येते. हे 2 लिहायला अर्धा मार्क आणि हे वाक्य लिहायला अर्धा मार्क, इथे तुमचा 1 मार्क झाला असता. क्लिअर आहे, सगळ्यांना कळतंय? ठीक आहे. सो पॉज करून लिहा, काही डाऊट असेल काही इश्यू असेल तर तुम्ही सांगा. याच्यात बघा मी हा वर्तुळ वगैरे काढला नाही, कारण की आपल्याकडे काय त्याच्या हा वाला. ठीक आहे. सो त्याचं काय आपल्याकडे ते माप वगैरे काढायला थोडंसं वेळ लागेल आपल्याला, त्याच्यामुळे मी फक्त डायरेक्ट डायग्राम काढली. डायरेक्ट तुम्हाला डायग्राम काढता येईल, त्याच्यामुळं मी डायरेक्ट ती तेवढी इथं पेस्ट केलेली आहे. ठीक आहे. सो जी येत नाही ती सांगा, वाटल्यास ती मी डायग्राम तुम्हाला काढून दाखवतो. आता बघा जाता जाता ॲक्च्युली आपल्याला काय लक्षात आलं, याच्यावरून आपल्याला हे लक्षात आलं काय, की पहिली गोष्ट तुम्हाला एकरेषीय आहेत की नाही, आहेत की नाही
याच्यावर क्वेश्चन तुम्हाला फिक्स विचारताय. ठीक आहे, एक तुम्हाला. दुसरी गोष्ट काय बरं, त्रिकूट आहे की नाही, याच्यावर पण तुम्हाला क्वेश्चन आहे बघा त्रिकूटबद्दल. ठीक आहे. तिसरा प्रश्न काय बघा, की तुम्हाला त्याचं चढ काढायला सांगतायत, हे पण लक्षात ठेवा. चौथा प्रश्न तुम्हाला जो विचारला चाललाय, म्हणजे जे जास्त विचारायला चाललेत क्वेश्चन्स त्याच्याशी रिलेटेड बोलतोय आपण. ठीक आहे. चौथा जो प्रश्न आहे, ठीक आहे, एक रेषेबद्दल आहे, त्रिकुटाबद्दल आहे, चढबद्दल आहे. तिसरा आणि चौथा जो प्रश्न आहे बघा, तुम्हाला पायथागोरसचा थेरम पण कंपल्सरी विचारायले, त्याच्यावर पण क्वेश्चन आहे बघा. पाचवा जो आहे ते ओपोलिनियसचा थेरम जो आहे, ठीक आहे, त्याच्यावर पण तुम्हाला क्वेश्चन्स विचारायले. त्याच्यानंतर सहावा जो आहे बघा, पॉईंट सांगतो मी तुम्हाला फक्त, मोस्ट ऑफ तुमचे जे प्रमेय आहेत पार्ट, ठीक आहे, पहिला जो चॅप्टर आहे त्याच्यातले 3 प्रमेय जे आहेत ते पाठ करा. आणि जे वर्तुळ आहे त्या वर्तुळातले पण प्रमेय तुम्हाला बऱ्याच वेळेस विचारायले त्याच्याशी रिलेटेड. ठीक आहे, तर हे पण पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आपल्या लक्षात आली, की तुम्हाला त्रिकोण काढायला सांगायलेत. ABC एक हा समरूप द्यायलेत दुसऱ्या काहीतरी त्रिकोण LMNला, आणि तुम्हाला ABC आणि LMN काढायला सांगितला. हा चौथा चॅप्टर आहे बघा तुमचा, याच्यावर पण तुम्हाला फिक्स क्वेश्चन विचारायलेत. ठीक आहे. सो असे काही चॅप्टर आहेत त्याच्यावर, आणि जे क्वेश्चन्स आहेत ते फिक्स आहेत, ज्याच्यावर तुम्हाला ते कंटिन्यू क्वेश्चन्स विचारतायत, अदलून बदलून काहीतरी किंमत बदलून काहीतरी करून. ठीक आहे. सो थोडंसं त्याच्याकडे लक्ष ठेवा. महत्त्वमापनमध्ये पण गोलावर, म्हणजे गोलाचे वक्रपृष्ठफळ, ठीक आहे, किंवा त्याचं घनफळ वगैरे, त्याच्यावर पण क्वेश्चन्स आहेत. सो जे जे तुम्हाला पॉसिबल आहे ते जास्त करून जा. ठीक आहे, व्यवस्थित क्वेश्चन्स पेपर सॉल्व करा. याच्यापैकी अजून जर एखादा कुठला क्वेश्चन्स पेपर सॉल्व करायचा असेल तर ते पण मला सांगा, किंवा तुम्हाला जो क्वेश्चन पेपर अवघड जातोय, तुम्ही सॉल्व केलाय, तुम्हाला सॉल्व होत नाही, तो मला पाठवा, मी तुम्हाला तो सॉल्व करून एक्सप्लेन करून सांगेल. ठीक आहे. सो क्वेश्चन पेपर सॉल्व करा, म्हणजे याने तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील की ॲक्च्युली क्वेश्चन्स विचारतायत कसं आणि काय करायला पाहिजे. ओके, ठीक आहे. सो थोडंसं बघा, याच्याकडे लक्ष ठेवा, कोणते कोणते क्वेश्चन्स विचारतायत, एक रेषीय आहेत की नाही त्याच्यावर कन्फर्म क्वेश्चन आहे, त्रिकुटाबद्दल क्वेश्चन कन्फर्म आहे, प्रमेय आहेत पहिला चॅप्टर आणि तिसरा चॅप्टर. त्याच्यानंतर बघा चढावर विचारतायत. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय सांगितलंय, की कोण वगैरे दिला जाईल त्याच्यावर पण क्वेश्चन्स कंपल्सरी विचारायला लागलेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ओपोलिनियसचा थेरम, पायथागोरसचा थेरम, याच्यावर पण क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जर चौथा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये 2 त्रिकोण एकरूप दिलेले असतात आणि ते त्रिकोणाच्या तुम्हाला डायग्राम काढायच्यात, त्याच्यावर पण क्वेश्चन आहे. आणि वर्तुळावर पण क्वेश्चन आहे, त्याच्या स्पर्शिका काढायच्या. बघा वर्तुळ काढलाय, एक बाहेरून तुम्हाला स्पर्शिका काढायला सांगतायत, त्याच्यावर पण क्वेश्चन्स बऱ्याच वेळेस विचारतायत. ते क्वेश्चन्स काय असे आहेत की जे ठराविकली कंटिन्युअसली विचारायले. ठीक आहे. ठराविक पॅटर्न जर बघितला तर त्याच्यामध्ये हे क्वेश्चन्स भेटतील. बाकीचे जे आहेत जसं महत्त्वमापन आहे, त्रिकोणमिती आहे, याच्यावर तुम्हाला कुठलाही क्वेश्चन येईल, त्याचं काय असं फिक्स नाही आहे की हेच येईल म्हणून. ठीक आहे. सो त्याची तुम्ही प्रॅक्टिस चांगली करा. याचे थोडेसे क्वेश्चन्स समजून घ्या. जसं आता एक रेषे एक क्वेश्चन समजून घेतला की तुम्हाला सगळे सॉल्व्ह होतील. ठीक आहे. त्रिकूट आहे, एक क्वेश्चन समजला सगळे सॉल्व्ह होतील. पायथागोरस आहे, एक क्वेश्चन समजला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. तुम्हाला 2 त्रिकोण समरूप दिले, एकरूप दिलेत, याचा एक क्वेश्चन समजून घेतला, तुम्हाला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. सो त्याच्यानुसारच तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके, क्लिअर आहे. ठीक आहे. सो काही डाऊट असेल काय असेल तर तुम्ही आम्हाला सांगत राहा. बाकीचं बघूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे. तोपर्यंत बघत राहा VCC ट्युटोरियल. तुमच्या फ्रेंड सर्कलला पण आपल्या चॅनलबद्दल सांगा, किंवा जे आता 9वीत आहेत, जे 10वीत जाणार आहेत त्यांना पण शेअर करा, जे मराठी माध्यमचे आहेत, म्हणजे त्यांना पण लेक्चर्स वगैरे बघायला भेटतील. हां, थोडासा प्रॉब्लेम झाला, आपले रेग्युलर्स लेक्चर्स वगैरे आले नाही आहेत, बट इथून पुढे नक्की आम्ही प्रयत्न करू की रेग्युलर लेक्चर्स द्यायचा. त्याचं कारण असं आहे रेग्युलर लेक्चर न येण्याचं, कारण की 11वी-12वीचा लोड खूप जास्त होता आपल्याकडे. ठीक आहे. सो ते लेक्चर्स आम्हाला ऑफलाईन घ्यावे लागतात, त्याच्यामुळे थोडंसं इकडे लक्ष द्यायला किंवा लेक्चर्स घ्यायला आम्हाला वेळ भेटला नाही आहे. बट आमच्या परीने आम्ही जेवढं होईल मराठी माध्यमाचं तेवढं शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. आता तुमच्या बऱ्याच जणांची इच्छा होती की वन शॉट, तर वन शॉट आम्ही शक्यतो जनरली खूप कमी लेक्चर्स घेतो. आम्ही जास्त करून तर डीपमध्येच लेक्चर्स घेतो. ठीक आहे. सो तरी पण प्रयत्न करू आपण. तरी मी सरांना सायन्सच्या सांगितलं, रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्ही सर लवकरात लवकर त्यांचा सिलेबस संपवून द्या. ठीक आहे. बऱ्याच मुलांच्या कमेंट्स येत आहेत, सो थोडंसं त्याच्याकडे लक्ष द्या, तर सर नक्कीच तुमचा सिलेबस लवकर संपवून देतील. लेक्चर्स वगैरे व्यवस्थित बघत राहा. ठीक आहे. काही डाऊट असेल काय असेल तर बिनधास्तपणे तुम्ही आम्हाला विचारू शकता. ठीक आहे. त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. ओके. सो भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.